आज आपल्या या लाईव्ह प्रोग्रामसाठी जे उपस्थित असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आणि 10वी आणि 12वीचे पास झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे गुरुजन वर्ग या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आता 10वीचा रिझल्ट लागलेला आहे। 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो की 10वी नंतर करायचं काय? 11वी 12वी सायन्सला तुम्ही ऍडमिशन घेता आणि त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या पालकामध्ये एकच असते की माझा मुलगा, माझा पाल्य हा मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे। आपण हा 10वी नंतरचा विचार करतो आणि 12वी नंतर जेव्हा आपण विचार करतो, मेडिकल इंजिनिअरिंगला एक मर्यादित ब्रँचेस आहेत किंवा फार कमी जागा आहेत, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मेडिकल आणि इंजिनिअरिंग व्यतिरिक्त सुद्धा अजून काही ब्रँचेस आहेत ज्याच्यामध्ये खूप मोठं करिअर आहे आणि याचीच आपल्याला आज माहिती घ्यायची आहे। आणि या संदर्भातच आज मार्गदर्शन करण्याकरिता आपले इथं मुख्य मार्गदर्शक जे आलेले आहेत ते प्राध्यापक डॉक्टर राजेश क्षीरसागर आलेले आहेत। तर मी आपल्या क्लासेसतर्फे मी त्यांचं स्वागत करतो, पुष्पगुच्छ त्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्ग, आज आपण सगळेजण जे 10वी झालेले आहेत, 12वी आहेत, याच्यामध्ये फार मोठा प्रश्न आहे की पुढे फ्युचरला काय? आपण त्याच गोष्टीचा विचार करतो। तर आज या 12वी नंतर, विज्ञान नंतर आपल्याला मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग व्यतिरिक्त अजून काही ब्रांचेस आहेत, या संदर्भातच आज डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर थोडक्यात मी आधी त्यांचा परिचय करून देतो। प्राध्यापक डॉक्टर राजेश क्षीरसागर यांचं क्वालिफिकेशन आहे एमटेक PhD फूड टेक्नॉलॉजीमध्ये। पहा, बीटेक नंतर एमटेक ही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि त्याच्यानंतर परत PhD ही फूड टेक्नॉलॉजीमध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपण ज्या शाखेमध्ये ॲडमिशन घेतो त्याच्यामध्ये कधी पण नंबर 1 राहायला पाहिजे, असे हे आज डॉक्टर साहेब आपल्याला लाभलेले आहेत। दुसरी गोष्ट सगळ्यात म्हणजे जे आपल्यासाठी जे अभिमानास्पद आहे, प्रेरणादायी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांचे 75 पेपर्स, 75 पेपर हे पब्लिश झालेले आहेत इंटरनॅशनल आणि नॅशनलच्या याच्यात रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत आणि आता ते लवकरच ते त्यांचं शतक पूर्ण करणार आहे त्याच्यामध्ये। आणि सरांचा मेन परिचय म्हणजे सर आपल्या इथं विद्यापीठामध्ये कृषी महाविद्यालयामध्ये फूड टेक्नॉलॉजीला विभाग प्रमुख आहेत। 25 वर्षाचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे। तर आज याच अनुभवातून ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी पण माझ्या विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करावे। धन्यवाद। धन्यवाद आकाश टाकळकरजी। आज खरंच मला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या परभणी शहरातले जे प्रख्यात असे जे कोचिंग क्लासेस आहे त्यामधलंच एक आकाश अकॅडमी, जे की आकाश टाकळकर चालवतात, जे की त्यांचा जो हातखंडा रसायनशास्त्र या विषयामध्ये आहे 11वी आणि 12वीमध्ये, ते मी मागच्या 25 वर्षापासून त्यांची प्रगती पाहत असताना त्यांचे हजारो विद्यार्थी आज विविध अशा शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचे ते करिअर घडवत आहेत। आणि टाकळकर सरांचं याच्यासाठी सुद्धा अभिनंदन आहे की त्यांच्या त्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा एक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यासाठी एक स्तुत्य असा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे। आणि त्याच्यामधलं हे पहिलं सत्र त्यांनी ठेवलं आहे की जो फार महत्त्वाचा विषय आहे
विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांसाठी, विद्यार्थी मित्रांनो किंवा पालक बंधू भगिनींनो, आज आपण पाहत आहेत की आज इंटरनेटचे जग आलेलं आहे. फार जग आपल्या आज जवळ आलेलं आहे आणि आपल्यामध्ये अवेअरनेस वाढलेला आहे. सुरुवातीला काय होतं, आमच्या काळात ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेस आम्हाला असं कुठं मार्गदर्शन उपलब्ध नव्हतं. त्यामुळे बऱ्याचदा काय व्हायचं की विद्यार्थ्यांचा कल कुठं आहे किंवा त्याच्यामध्ये असलेले जे काही प्रॉस्पेक्टस आहे, त्याच्यामध्ये असलेल्या काही ज्या संधी पुढं भविष्यामध्ये येणार आहे याचं ज्ञान कमी असल्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस चुकून आपण दुसऱ्याच फील्डला जायचो आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम जायचं. तर आजच्या गोष्टींना अवेअरनेस वाढलेला आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर मोबाईलच्या एका क्लिकवर सगळ्या इन्फॉर्मेशन आज तुम्हाला अवेलेबल आहेत. यामध्ये मी सांगू शकतो की जो 10वीचा विद्यार्थी आहे किंवा 12वीचा विद्यार्थी आहे याचे पालक फार संभ्रमात असतात. म्हणजे आमच्यासहित मी सांगतो, जरी आम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलो तरी पण ज्यावेळेस मुलगा 10वी पास होतो किंवा 12वीकडे वळतो किंवा 12वी नंतर पास होतो त्यावेळेस सगळ्यात जास्त घरामध्ये जे टेन्शन असतं की आता, कारण हे 10वी आणि 12वी हे टर्निंग पॉईंट आपल्या शैक्षणिक क्षेत्रातली आहे. इथून त्या विद्यार्थ्यांच्या करिअरची सुरुवात होते आणि मग पुढचं पूर्ण जीवन त्याच्याशी त्याला निगडीत असणाऱ्या उद्योग क्षेत्राशी किंवा त्याच्या ज्या सेवा संधी आहेत याच्याशी निगडीत राहते. त्याच्यामुळे पालक आणि विद्यार्थी याच्यामध्ये फार संभ्रमात आहेत असं दिसून येतात. तर आपण याचं ढोबळमानानं जर आपण विश्लेषण केलं तर याच्यामध्ये साधारणतः 2 प्रकारचं आपल्याला विश्लेषण करता येईल की काही प्रोफेशनल कोर्स आहेत आणि काही आपण जे जनरल डिग्रीज आहेत. तर याच्यामध्ये आज जर तुम्ही पाहिलं की आपले जे प्राईम मिनिस्टर आहे नरेंद्र मोदी साहेब, आज तुम्ही पाहताय की प्रत्येक सेवा क्षेत्रामध्ये व्यावसायिक भूमिक किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा प्रकारचे आहे. तर माझं तर सगळ्यांना असं म्हणणं आहे की आपण नोकरीच्या मागं न लागता आपण स्वतः रोजगाराच्या संधी बाकी तरुणांना उपलब्ध केले पाहिजे. अशा प्रकारे आपण शिक्षण आज घेतलं पाहिजे. तर याच्यामध्ये जसं मी सुरुवात सांगितलं प्रोफेशनलमध्ये मग साधारणतः BE, BTech, MBBS BDS अशा प्रकारच्या डिग्रीज येतात ज्या प्रोफेशनल. आमच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीसुद्धा बऱ्याचशा डिग्री आज प्रोफेशनल झालेल्या आहेत आणि जनरल डिग्रीमध्ये सुद्धा चांगल्या संधी आपल्याला आहेत, ज्यामध्ये आपल्याला BE आहे, BSc आहे, BCom आहे. तर ह्यासुद्धा जनरल डिग्री आहे. फक्त प्रोफेशनलमध्ये काय होतं, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्यामधलं स्किलला आपल्याला वाव मिळतो, कारण ते व्यवसायभिमुख आहे. आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. त्याच्यामध्ये सॅलरी जास्त मिळते तुम्हाला, त्याच्यामुळे त्याचा एम्प्लॉयमेंट रेशो जास्त आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर सुरुवातीला जसं 12वी विज्ञानानंतर जर जनरल एक पाहिलं तर आपण 2 ब्रँचेसचा आपण विचार करतो, साधारणतः PCM आणि PCB, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, किंवा काही विद्यार्थी जे जनरलचा विचार करत आहेत PCMB. हे याच्यासाठी मला सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण 10वी पास होतो त्यावेळेस आपण फार सारासार विचार न करता आपण सायन्सला जायचं म्हणून काय करतो की आपण PCM घेतो, मग कोणी PCMB घेतो. असं करू नका. 10वी झाल्यानंतरच आपल्या जीवनामधलं आपण एक ठरवून घ्या, एम्स अँड आपलं ठरवा की ठीक आहे, माझा जसं आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं आपल्या पालकालासुद्धा माहीत आहे की आपल्या पाल्यामध्ये कुठल्या प्रकारचे जन्मजात गुण आहेत की ज्यांना आपण संधी देणं फार आवश्यक आहे. बऱ्याचदा काय होतं की त्या मुलाचा कुठेही सायन्समध्ये त्याला इंटरेस्ट नसतो किंवा त्याला मॅथमॅटिक्स सुरुवातीपासून थोडं अवघड जात असतो आणि आपण उगीच अननेसेसरली त्याला आग्रह करतो की बाबा तुला इंजिनियर करायचं आहे, तू इंजिनियर क्षेत्राकडे जा. अशा गोष्टी न करता आपण त्याच्यामधले असलेला कल, त्याचा इंटरेस्ट हे सगळं बघून आपण 10वी पास झाल्यानंतर त्याचा ग्रुप आपण निवडायला पाहिजे, ज्याच्यामध्ये जसं मी सांगितलं PCM, PCB किंवा PCMB, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी. तर सुरुवातीला आपण PCM ग्रुपकडे वळूया, ज्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ आपण घेतलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आजच्या घडीला कुठलाही 10वी 12वीचा जर विद्यार्थी म्हटला की त्याच्यापुढं फक्त नजरेसमोर 2च ब्रँचेस येतात, जे म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल. परंतु विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना मी सांगू इच्छितो की या 2च ब्रँचेस नसून आपल्याला भारतासारख्याने महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक प्रगतशील राज्य आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फार शैक्षणिक संधी आज उपलब्ध आहेत. तर सुरुवातीला आपण इंजिनिअरिंगचा विचार करत असताना BE आणि BTech, ज्याचं क्वालिफाईंग स्टँडर्ड 12th आहे, 4 वर्षाचा हा डिग्री प्रोग्राम आहे. इलिजिबिलिटी जसं मी सुरुवातीला सांगितलं की 50% तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये बोर्डामध्ये गुण असले पाहिजे PCMमध्ये. याच्या ज्या एंट्रान्स टेस्ट म्हणजे प्रवेश पात्रता परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला जी आहे IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे की आपण सुरुवातीला CET देतो महाराष्ट्राला, कॉमन एंट्रान्स टेस्ट. त्याच्यानंतर मग आपण काही विद्यार्थी त्याच्यामध्ये JEE मेनला अपिअर होतात आणि JEE मेन क्वालिफाय झाल्यानंतर मग आपण IIT ॲडव्हान्सला जातो.
मग ज्यावेळेस आपण CET देतो तर त्यावेळेसमधले स्टेटमधले राज्यामधले जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे त्याच्या प्रवेशासाठी आपण पात्र होतात. परंतु सोबतच आपण जर JEE मेन पण दिलात आणि JEE मेनमध्ये जर आपल्याला चांगला स्कोअर जर आला तर आपण NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा काही एक जे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस त्याच्यामध्ये सुद्धा काही एक ठराविक कोटा आपल्यासाठी दिलेला आहे JEE मेन प्लस CET. आणि जर आपण IIT ॲडव्हान्स जर क्वालिफाय केला तर आपण भारतामध्ये असलेल्या ज्या प्रथितयश शैक्षणिक जे संस्था आहेत IIT त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कोर्सेसला आपण करू शकतात. याच्यामध्ये साधारण मला आपल्याला सांगू इच्छितो इंजिनिअरिंगमध्ये ब्रँचेस जे आहेत कोअर ब्रँचेस जे आहेत ते मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल्स, प्रोडक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि यासोबतच तुम्हाला बाकीच्या ब्रँचेस आहेत जसं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, IT आहे, ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. तर याच्यामध्ये जर आता याच्यामध्ये सुद्धा 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा कन्फ्युजन असतं की कुठल्या ब्रँचला जायला पाहिजे. जसं मी सांगितलं प्रोफेशनल आपण निवडाल. आज मागच्या 4-5 वर्षातला जर ट्रेंड आपण पाहिला, मी कुठल्याही ब्रँचच्या अपोजमध्ये नाही आहे, परंतु आज जर आपण ट्रेंड जर पाहिला तर कॉम्प्युटर, IT आणि ENTCला थोडंसं जास्त स्कोप आहे. कारण आज सगळं आपलं ऑनलाईन होत चाललं आहे. बऱ्याचदा याच्यामध्ये पाहिलं आपण की ॲप्लिकेशन आपले डिजिटलायझेशन झालं आहे. ॲप डेव्हलपमेंट, आपण ॲप डेव्हलपर होऊ शकता, वेब डिझायनर होऊ शकता, सेटअप तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करू शकता, स्वतःचे तुम्ही चॅनल चालू करू शकता. आणि तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज टेक्निकल हब झालेले आहेत. पुण्यामध्ये आपण पहा IT हब्स, मुंबईमध्ये IT हब्स, नाशिकमध्ये IT हब्स. येणाऱ्या काळामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरला IT, कॉम्प्युटर सेक्टर, ENTCला फारच मोठा स्कोप राहणार आहे. यासोबतच आपण भारताची जर प्रगती पाहिली तर मेकॅनायझेशन याच्यामध्ये फार चालू आहे. तर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल प्रत्येक कोर्सला याच्यामध्ये स्कोप आहे. आणि याच्यामध्ये फक्त एक तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवावं लागेल की आता याच्यामध्ये जर आपल्याला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची हा फार मोठा प्रश्न आहे. कारण कॉलेजेसमध्ये काय होते की बऱ्याचदा कॉलेजचे ग्रेड्स आपल्याला माहीत पाहिजे, कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूची काय स्टेटस आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. कारण कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच आपलं बऱ्याचदा फायनल इयरला असताना आपलं सिलेक्शन होतं की त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला एका नेटवर सगळं आज उपलब्ध आहे. परंतु याचा आपण सारासर विचार केला पाहिजे. नुसतं मला इंजिनिअरिंगला जायचं आणि कुठली तरी ब्रँच करायची असं न करता आपण पर्टिक्युलर कॉलेज निवडा, त्याचं स्टेटस बघा, त्याचा ग्रेड बघा, त्याच्यामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूची काय पोझिशन आहे, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं सुरुवातीला आपण IITला प्रिफरन्स द्या जर आपण ॲडव्हान्स झाला असेल. मग NIT जर आपण करायचं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फार चांगल्या इंजिनिअरिंगमध्ये असलेल्या इन्स्टिट्यूट्स आहे. यासोबतच तुमचं महाराष्ट्रामध्ये COEP आहे, VJT आहे, VIT आहे, आपलं नांदेड एक चांगले इन्स्टिट्यूट आहे. बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेज चांगले आहेत. विद्यार्थी मित्रांना एक मी सांगतो, काही नावं अनावधानाने माझ्याकडून राहिले असतील, परंतु याच्यामध्ये एक सांगतो, प्रत्येक कॉलेज, प्रत्येक इन्स्टिट्यूट ही चांगली असते. फक्त आपण त्याच्यामध्ये काय योगदान करतो, आपण त्याच्यामध्ये कसं एक्सेल करतो हे मॅटर करतं. कुठलाही कोर्स असा वाईट नाही आहे. तर हे झालं इंजिनिअरिंगच्या बाबतीत. आता याचं सॅलरी स्ट्रक्चर जर सांगायचं म्हटलं तर आजचा जर ट्रेंड पाहता साधारणतः 3 लाखापासनं म्हणजे मिनिमम मी सांगतो आहे तुम्हाला 3 लाख ते 15 लाख एवढं पॅकेज याच्यामध्ये आज उपलब्ध आहे. आणि यासोबतच आपण आपला सेटअप, तुमचा ओन बिझनेससुद्धा इंजिनिअरिंग करू शकता. तर हे झालं इंजिनिअरिंगच्या बाबतीत. त्यानंतर आपण वळूया. आता हे इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्र वगळता आपल्याला काय करता येईल PCMमध्ये एक डिग्री आहे बघा, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, जे की 5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, ज्याचं क्वालिफिकेशनसुद्धा आफ्टर 12 तुम्ही करू शकता. यालासुद्धा PCM हाच ग्रुप लागतो. याची इलिजिबिलिटीसुद्धा तुम्हाला PCMमध्ये 50% तुम्हाला असले पाहिजे बोर्डामध्ये. आणि याचं आता बऱ्याचदा होते आर्किटेक्चर म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये फक्त घर बांधणं असं नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंटेरियर डिझायनर होऊ शकता, तुम्ही आर्किटेक्चर डिझायनर होऊ शकता, लँडस्केप डिझायनर होऊ शकता, तुम्ही आर्ट डिरेक्टरसुद्धा होऊ शकता. त्याच्यामध्ये एंट्रान्स एक्झाम एक मेन इंडियन लेवलला घेतल्या जाते, ती म्हणजे नाटा, नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर. ही जर तुम्ही एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्ही ज्या इंडियामधल्या ज्या मेन इन्स्टिट्यूट आहेत, जसं की तुम्हाला सांगू इच्छितो डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर, IIT खरगपूर, IIT रुरकी, ह्या प्रख्यात अशा आर्किटेक्चरमध्ये डिग्री देणाऱ्या संस्था आहेत. तर याच्यामध्ये साधारणतः आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे की आर्किटेक्चर झाल्यानंतर मला काय करावं लागेल. तर याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या की जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही हॉटेल्स आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग्ज आहेत, ज्याचं जे इंटेरियर डेकोरेशन आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतःचं आर्ट डेव्हलप करून त्याच्यामध्ये करू शकता. याच्यामध्ये एक आहे की नुसती डिग्री होऊन आपल्याला जमत नाही. बऱ्याचदा आपण पाहिलं इंजिनिअरिंग कोर्सेस जे आहे, टेक्निकल कोर्सेस जे आहे, याच्यामध्ये काही तुम्हाला सर्टिफिकेशन जर कोर्सेस केला तर याचा अत्यंत तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये लाभ होतो. जसे की सॉफ्टवेअर कोर्सेस तुम्हाला जर आर्किटेक्चर करायचं असेल तर स्केचअप एक तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स आहे, 2D 3D
प्रोजेक्ट्स तुम्हाला करावं लागतील. ॲटोकॅड त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सिव्हिल 3D, चीप आर्किटेक्चर, असे जर तुम्ही परत BArch केल्यानंतर जर सर्टिफिकेशन कोर्सेस केला तर निश्चितच तुम्हाला पॅकेज चांगलं मिळेल. तुमच्या नॉलेजमध्ये, ज्ञानामध्ये फार चांगली भर पडून पुढं भविष्यामध्ये तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की फार टॉप कॉलेजेस आहेत. जसं की तुम्हाला सांगितलं रुरकी आहे, खरगपूर आहे, IIT दिल्ली आहे, NIT त्रिशूर आहे, PV चंदीगड आहे. आणि यासोबतच मी एक सांगायचं विसरलो, इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा तुम्हाला BE BTechवर न थांबता त्याच्यामध्ये तुम्ही ME करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये PhD करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये MTech करू शकता. तसंच आर्किटेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही MArch, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, जो की 2 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये करू शकता. याच्या साधारणतः फीचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर गव्हर्नमेंटला जर तुम्हाला घ्यायची असली तर 1.5 ते 2 लाख, आणि प्रायव्हेटला जर म्हटलं तर मग थोडंसं फी थोडीशी जास्त येईल, 3 ते साधारणतः 5-6 लाखापर्यंत फी त्याच्यामध्ये असते. आणि याच्यामध्ये सुद्धा सॅलरी, सुरुवातीची जर सॅलरी पाहिली तर 3 ते 4 लाखापासून 15 लाखापर्यंत तुम्हाला पॅकेज याच्यामध्ये बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये मिळू शकतं. यानंतर आपण बघूया, जसं मी सुरुवातीला सांगितलं की सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर याला येणाऱ्या काळामध्ये फार मोठा वाव आपल्याकडे मिळणार आहे. त्याच्यामध्ये एक डिग्री अशी आहे की BCA, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, हे मध्ये सुद्धा हा 3 वर्षाचा तुमचा डिग्री कोर्स राहील. काही ठिकाणी 4 वर्षाचा आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी 3 वर्षाचाच आहे. याच्यामध्ये सुद्धा 12th स्टँडर्ड आफ्टर क्वालिफिकेशन 50%. याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की BCA आणि BCS करत असताना फक्त सायन्सचीच अट नसून आर्ट्स आणि कॉमर्सच्या सुद्धा मुलांना त्याच्यामध्ये ॲडमिशन घेता येते. याच्यामध्ये पुढं जाऊन तुम्हाला MCA, ठीक आहे मला BEला ॲडमिशन नाही मिळालं तर यू कॅन गो फॉर BCA किंवा BCS. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर सब्जेक्ट पाहिले, आज मुलं पाहिले की आपण पाहतो आजची जी पिढी आहे, पालकवर्गांना मी सांगू इच्छितो की आजची पिढी ही फार जे काही मोबाईल्स आहेत, लॅपटॉप आहे, टॅब्स, याच्यामध्ये फार एक्सपर्टाईज होत आहेत. मग त्यांच्या अंगगुणांना जर आपण वाव दिला आणि BCA, BCS किंवा MCA अशा कोर्सेसला त्यांना घातलं तर भविष्यामध्ये त्यांनासुद्धा चांगल्या रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करू शकतो. याच्यामध्ये सब्जेक्ट जर आपण पाहिले तर कोडिंग ॲप्लिकेशन्स, डिजिटल मार्केटिंग, कॉम्प्युटर लँग्वेजेस आपण त्याच्यामध्ये शिकवल्या जातात, जसं C लँग्वेज आहे, जावा आहे, पायथन आहे, डाटाबेस मॅनेजमेंट, अशा प्रकारच्या अभ्यास त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. याच्यामध्ये जॉब जर पाहिले आपण BCA किंवा BCS केल्यानंतर तर आपण वेब डिझायनर म्हणून काम करू शकता, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टीम ॲनालिस्ट, कॉम्प्युटर सिक्युरिटी इंजिनियर, अशा विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी आहेत. याचीसुद्धा सॅलरी सुरुवात जी होते ते 3 ते 5 लाखापासून तुम्हाला याच्या सॅलरीमध्ये आपल्याला मिळू शकतं. यानंतर एक फार महत्त्वाचं आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. बऱ्याचदा आपण म्हणतो की माझा मुलगा, माझा पाल्य फार आर्टिस्टिक आहे सर, फार चित्रकला चांगली आहे, ड्रॉइंग स्किल चांगलं आहे. मग उगीच अननेसरली त्यांना इंजिनिअरिंगला वळवा, मेडिकलला वळवा. अरे बाबा, त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे त्याला तुम्ही बाहेर काढा, की जो स्वतःचा इंटरेस्ट डेव्हलप करून पुढं काहीतरी करेल. त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स नावाची आहे, जो 3 किंवा 4 वर्षाची डिग्री प्रोग्राम आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला PCM किंवा PCB घेऊन सुद्धा जाऊ शकता. फक्त याच्यामध्ये एकच नेसेसरी आहे की त्या मुलामध्ये ते अंगजात गुण असले पाहिजे, त्याला ड्रॉइंग स्किल असले पाहिजे, आर्टिस्टिक माइंड असलं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी थोडी असली पाहिजे. अशाच लोकांनी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सकडे गेलेलं कधीही चांगलं राहील. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फाईन आर्ट्स करता येतं, मास्टर ऑफ फाईन आर्ट्स, जो की 2 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट जर पाहिले तर ढोबळमानानं 2 प्रकारच्या याच्यामध्ये विभागीकरण आपल्याला करता येईल. एक व्हिज्युअल आर्ट्स आणि एक परफॉर्मन्स आर्ट्स. व्हिज्युअल आर्ट्समध्ये साधारणतः फोटोग्राफी, पेंटिंग, ॲनिमेशन. परफॉर्मन्स म्हणजे जो काही आपण परफॉर्म करतो, बरेच लोक सिंगिंग, फार चांगला गळा असतो त्यांचा, गोड आवाज असतो आणि अननेसरीली टेक्निकलसारख्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना वळवतो. एवढा चांगला देवाने दिलेला आवाज आहे तर यू कॅन गो फॉर बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन परफॉर्मन्स. जसं की सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, याच्यामध्ये टेक्स्टाईल डिझाईन आहे, म्युझिक आहे. तर बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ही सुद्धा एक फार चांगली डिग्री आहे. याच्यामध्ये जॉब जर तुम्ही पाहिले तर सिनेमा क्षेत्र आहेत, तुमचं TV क्षेत्र आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, सोशल मीडिया आहे, किंवा फाईन आर्ट्स करून सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हर्टायझिंग सेक्शन. आमचे एक जवळचे मित्र आहेत परभणीमध्ये, तुम्ही जर पाहिला आज त्यांचा व्यवसाय आज करोडोमध्ये ते कमाई करत आहेत. काय केलं त्यांनी? BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. इंजिनिअरिंगला 4-5 इंजिनियर ठेवण्याची त्यांची आज पात्रता आहे. एवढं मोठं याच्यामध्ये हे सगळं यश दडलेलं आहे. फक्त इंजिनिअरिंग, जसं टाकळकर सरांनी सांगितलं, इंजिनिअरिंग मेडिकलचा विचार न करता जर आपण बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सकडे जरी गेला, त्याच्यामध्ये मास्टर तुम्ही करा. एक मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कुठलाही कोर्स करा, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही मास्टर केलात किंवा PhD केला तर पुढच्या भविष्यामध्ये याच्या, आज बऱ्याच मुलांचा मी कल पाहतो की ते फक्त लगेच डिग्री झाली की नोकरीच्या मागं लागायचा प्रयत्न करतात, परंतु असं करू नका. पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो
की ज्यावेळेस तुम्ही BE करता किंवा एखादा टेक्निकल कोर्स करता, मुलींना ॲज ए ज्युनाईन कंडिशन काही अडचणी येतात. काय बऱ्याच ठिकाणी कंपन्या 3-3 शिफ्टमध्ये काम करतात, मग मुलींना थोड्याशा अडचणी होतात, लग्नाच्या नंतर अडचणी होतात. तर मुलींनी जर पर्टिक्युलरली कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही ME केलात, MTech केला किंवा PG PhD केला, तर तुम्हाला R&D सेक्टर, क्वालिटी कंट्रोल सेक्टर किंवा याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर फार उच्च पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण न होता आपण आपलं करिअर यशस्वी करू शकता. तर याच्यामध्ये जसं मी सांगितलं, बॅचलर ऑफ फाईनमध्ये ॲडव्हर्टायझिंग सेक्टर आहे, सिनेमा सेक्टर आहे, तुमचं TV सेक्टर आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवू शकता, स्वतःचा व्यवसायसुद्धा तुम्ही चालू करू शकता. यानंतर तुम्ही पाहिलं की चार्टर्ड अकाउंट किंवा CS किंवा CF हे ज्याला म्हणतो, तर हा साधारणतः एक 3 ते 5 वर्षाचा टोटल एक अभ्यासक्रम असतो, ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक टेस्ट आहे, एंट्रान्स टेस्ट, जो 12वी नंतर आपल्याला द्यावं लागते, जे की CPT, जे की कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट, ही साधारणतः 200 मार्काची राहते. याचं क्वालिफिकेशन साधारणतः 100 मार्क जर पडला तर आपण CAसाठी इलिजिबल होतो. मी जसं सुरुवात सांगितलं, हा 3 ते 5 वर्षाचा टोटल अभ्यासक्रम आहे आफ्टर 12वी. त्याच्यामध्ये तुम्हाला आणि PCM, PCB, आर्ट्स, कॉमर्स, एव्हरीबडी इज इलिजिबल फॉर मेकिंग करिअर इन CA और CS. तर आफ्टर 12 जसं मी सांगितलं, तुम्हाला CPT द्यावं लागेल सुरुवातीला एक एक्झाम, ती क्वालिफाय करावं लागेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला ATC द्यावं लागेल, जसं अकाउंटिंग टेक्निशियन कोर्स. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला IPCC नावाचा आहे, जो इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष त्याच्यामध्ये आर्टिकलशिप करावं लागतं. आणि हे सगळं 5 वर्षामध्ये झाल्यानंतर CA आणि CS. आता CAबद्दल मी सांगू इच्छितो की जे काही करोडपती उद्योगपती आहे यांचा सगळा आर्थिक व्यवहार तुम्ही हा बघू शकता. इन्कम टॅक्समध्ये तुम्ही काम करू शकता, सेल्फ टॅक्समध्ये तुम्ही करू शकता, एक्साईज टॅक्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा विविध जे उद्योगाशी तुम्ही निगडीत त्यांचे पूर्ण अकाउंटिंग सेक्शन तुम्ही पाहू शकतात. आणि फार चांगला हा करिअर आहे. तर याच्याकडे सुद्धा आपण गांभीर्याने थोडंसं बघावं. याच्यानंतर आपण जनरल एक बघूया की आता बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक जितके स्वभाव तितक्या प्रवृत्ती, प्रत्येकजण काही जन्मजात हुशार नसतो, परंतु प्रत्येकामध्ये देवानं काहीतरी दिलेलं आहे, त्याचं आपण केलं पाहिजे. की साधं BSc जरी आपण केला तर त्याच्यामध्ये आपण MSc PhDपर्यंत जाऊन आपण प्राध्यापक, शैक्षणिक क्षेत्रामधलं अत्यंत आदरयुक्त असं जे स्थान आहे, प्राध्यापक म्हणून आपण काम करू शकता. यासोबतच BSc जवळ 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे आफ्टर 12th. फिजिक्स PCMसाठी पर्टिक्युलरली केमिस्ट्री, मॅथ, फिजिक्स, ज्याच्यामध्ये आपण MSc 2 वर्षाचं, PhD 3 वर्षाचं. जर आपण BSc केमिस्ट्री केला तर आपण फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करू शकता. R&Dमध्ये आहे, काही बऱ्याचशा क्वालिटी कंट्रोल लॅब्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काम करता येईल. फिजिक्समध्ये जर आपण BSc केला तर आपण NASA किंवा ज्या काही तुमच्या स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस जे मॅथमॅटिक्सच्या ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण काम करू शकता. आणि नो डाऊट अकॅडमीमध्ये आपण चांगलं करिअर आपण त्याच्यामध्ये करू शकता. यानंतर आपण जाऊया की आपण आज पाहिलं की आज प्रत्येकजण म्हणतो की नोकरीमध्ये काही फारसं होत नाही. एक विद्यार्थी मित्र, मी आज नोकरी करतो, पण नोकरीमध्ये एक मी सांगतो तुम्हाला, मुलांचे शिक्षण, लग्न आणि घर ह्या व्यतिरिक्त फार काही आपण आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. आणि जर तुम्ही स्वतःचा उद्योग व्यवसाय जर चालू केला, बिझनेस क्षेत्रात जर आपण गेलात, तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला जास्त इकॉनॉमिकली आपण स्ट्रॉंग होऊ शकता आणि जास्त लोकांचं भलंही आपण करू शकता. ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगू इच्छितो की BBA नावाचा एक कोर्स आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी, जो की 3 वर्षाचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही फॅकल्टीचे विद्यार्थी त्याला इलिजिबल आहेत. याच्यामध्ये काही ठिकाणी डायरेक्ट ॲडमिशन पण दिल्या जाते किंवा काही ठिकाणी एंट्रान्स टेस्ट UGAT नावाची एक टेस्ट आहे, जी की इंडिया लेवलला आपण जर क्वालिफाय झाला तर फार चांगले ज्या इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये ॲडमिशन मिळू शकतं. याच्यामध्ये स्कोप जर तुम्हाला बघितलं, BBA केल्यानंतर काय करायचं सर, बऱ्याचदा प्रश्न येतो आपल्याला. जसं आम्ही आमचा शेतकऱ्यांचा माल तयार केला आहे की सर विकायचं कुठं, तर तसंच हे आपणसुद्धा सर एक डिग्री झाली की आता मला काय संधी आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर जसं आपण BBA किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा BMS जर केला तर आपल्याला जो मल्टीनॅशनल कंपनी आहे, कॉर्पोरेट सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला संधी मिळतं. नंतर आपण बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करू शकता, ह्युमन रिसोर्स मॅनेजर आहे, मार्केटिंग मॅनेजर आहे, बिझनेस कन्सल्टंट आहे.
आणि याच्यामध्ये साधारणतः कुठल्या प्रकारचा अभ्यास अंतर्भूत राहील, त्याच्यामध्ये फायनान्स आहे, ह्युमन रिसोर्स आहे, मार्केटिंग आहे, फॉरेन ट्रेड आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट्स आहेत. अशा प्रकारच्या अभ्यासक्रम याच्यामध्ये अंतर्भूत राहील. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण PG करू शकता, जसं की MBA आपण करू शकता, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर हा सुद्धा एक चांगला आपल्यासाठी एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपण वळूया. आज आपण पाहिलं भारतीय संस्कृती जर आपण विचार केला तर आपण फार आदरातिथ्य करतो लोकांचं. आणि याच्यामध्ये एक सेक्टर असं आहे की हॉटेल मॅनेजमेंट. आपण आज जर पाहिलं की प्रत्येकजण आज पेईंग कॅपॅसिटी फार लोकांची वाढलेली आहे. सुरुवातीला लोक नातेवाईकाच्या घरी जायचे कुठं बाहेरगावी गेले तर, पण तो हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेल जो सेक्टर आहे तो सुद्धा आज फार रायझिंग सेक्टर आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये मोठमोठे असे हॉटेल उद्योजक आज बाहेर येत आहेत. तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपण आपलं करिअर करू शकता. दिस इज अ फुल टाईम UG कोर्स आहे, साधारणतः 3 वर्षाचा राहील ते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिग्रीज तुम्ही करू शकता, जसं की BSc इन हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्षाचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 4 वर्षाचा कोर्स आहे, BBA बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्षाचा, किंवा याच्यामध्ये आपण डिप्लोमा पण करू शकतो की डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट जो की 1 वर्षाचा. इलिजिबिलिटी आफ्टर 12 तुम्ही करू शकता. 40 ते 50% तुम्हाला बोर्डामध्ये मार्क आहे. आणि याचंसुद्धा वैशिष्ट्य आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही फॅकल्टीचा हॉटेल मॅनेजमेंटला आज जाऊ शकतो. याच्यामध्ये साधारणतः 6 महिन्याचं जे ट्रेनिंग राहते तुम्हाला, तर ते हॉटेलमध्ये तुम्हाला कंप्लीट करावं लागते, जेणेकरून तुम्हाला प्रात्यक्षिक असं ज्ञान त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे. याच्यामध्ये जर सब्जेक्टचा विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं काही शिकता येतं की जे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी पडू शकतं. जसं की याच्यामध्ये कुकिंग आहे, कॅटरिंग आहे, कम्युनिकेशन स्किल, मार्केटिंग स्किल, हॉस्पिटॅलिटी, हाऊसकीपिंग, फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस. तर याच्यामध्ये कुठं प्लेसमेंट तुम्हाला मिळेल. तुम्हाला पहिली प्लेसमेंट मिळेल हॉटेल मॅनेजर म्हणून. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत, जसं काही क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ज आहेत, हॉटेल मॅनेजर्स आहेत, सुपरवायझर आहे, प्रोडक्शन मॅनेजर आहेत, किंवा तुम्हाला शेफ म्हणून सुद्धा तुमचा तो करिअर. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही ज्या कॉस्मोपॉलिटन सुटे ताजसारखे जे आज मोठमोठे हॉटेल्सची चेन आहे त्याच्यामध्ये शेफलासुद्धा आज 3 ते 5 लाखापर्यंत मंथली पॅकेज आज दिल्या जातं. फक्त तुमच्या स्किलला त्याच्यामध्ये एक्सेल करावं लागेल. कुठल्याही कोर्सला गेले की त्या कोर्सचं पूर्ण ज्ञान घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जसं मी आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकता. यानंतर बऱ्याचशा मुलांची शारीरिक प्रकृती फार चांगली असते, दणकट, अंगाने एकदम दणकट. तर या लोकांसाठी सुद्धा एक क्षेत्र उपलब्ध आहे जे की NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ज्याच्यामध्ये सुद्धा आफ्टर 12 आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचे मुलंसुद्धा. NDA आपल्याकडे पुण्याला खडकवासलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकता, नेव्हीमध्ये जाऊ शकता, एअरफोर्समध्ये जाऊ शकता. याची एंट्रन्स टेस्ट होते, साधारणतः वर्षातून 2दा त्याची एंट्रन्स टेस्ट केली जाते. साधारणतः बॉईजसाठी, मुलांसाठी सुद्धा हा क्षेत्र फार अत्यंत उपयुक्त आहे. त्याचं जे एज लिमिट आहे साधारणतः 16.5 ते 19 वर्ष. याच्यामध्ये एक साधारणतः 2-3 प्रकारच्या डिग्रीज याच्यामध्ये दिल्या जाते. जसं आम्ही त्याला म्हणतो की नॉमिनक्लेचर ऑफ डिग्रीज. त्याच्यामध्ये BA तुम्हाला करता येतं, BSc आणि BTech. फक्त BA करण्यासाठी 8चे मुलं एलिजिबल आहेत, परंतु BSc आणि BTechसाठी यांना PCM अत्यंत आवश्यक आहे, किंवा PCB पण याच्यामध्ये एलिजिबल करता येईल BScसाठी. तर BSc तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, आणि जर ज्या लोकांना आर्मीमध्ये जायचं आहे त्यांना BA डिग्री त्याला एलिजिबल आहे. आणि यासोबतच याच्यामध्ये आता बऱ्याच लोकांना एअरफोर्स, तर तुम्ही कमर्शियल पायलट म्हणूनसुद्धा जे काही कमर्शियल फ्लाईंग क्लब्स आहेत, जसं की बॉम्बे फ्लाईंग क्लब्स फार प्रख्यात असा क्लब आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तिथं जर तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेस जर कंप्लीट केले, तिथले जे तुम्ही केला, तर यू हॅव ए चॉईस टू बी अ कमर्शियल पायलट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रोफेशनल क्लब आज उपलब्ध आहे. फक्त तिथं जाऊन 12वीनंतर तुम्ही ॲडमिशन घेणे, त्याची फॉर्मॅलिटी कंप्लीट्स करणे, तिथले ते ट्रेनिंग प्रात्यक्षिक पूर्ण घेणे, आणि तुम्ही कमर्शियल पायलटमधून सुद्धा काम करू शकता. याची सॅलरी जर तुम्ही पाहिली तर 7 ते 9 लाखापर्यंत आज कमर्शियल पायलटला आज मंथली पेमेंट मिळतं. नेव्हीमध्ये सुद्धा तुम्ही मर्चंट नेव्ही करिअर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये सुद्धा BSc 3 वर्षाची आहे नॉटिकल टेक्नॉलॉजी, BTech 4 वर्षाची आहे नॅव्हल आर्किटेक्चर अँड शिप बिल्डिंग. तर नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये आणि यासोबतच आर्मीमध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता, ज्याला आज भारताला याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण इकडे वळलं पाहिजे. फक्त आपण आज 2च क्षेत्र जसं टाकळकर असं म्हणलं इंजिनिअरिंग, मेडिकल याचा न विचार करता हे सुद्धा क्षेत्र आपल्याला उपलब्ध आहे. नंतर येऊया आपण ॲनिमेशन फील्ड. आज पाहिलं की घरातला जवळपास माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती
3 ते 4 तास आज टी व्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप याच्यामध्ये गुंतलेला आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमा, टी व्ही, ॲडव्हर्टाईज याच्यामध्ये सोशल मीडिया याच्यामध्ये आपण फार बिझी झालेलो आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण हे सुद्धा एक रायझिंग सेक्टर आहे. ॲनिमेशन फील्ड याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आपण आज पाहिलं बाहुबली पिक्चर मॅक्झिमम ॲनिमेशनचा याच्यामध्ये रोल प्ले केला जातो. तानाजी पिक्चर आता आला होता त्याच्यामध्ये सुद्धा एक मॅक्झिमम ॲनिमेशनचा रोल आहे. याचीसुद्धा एलिजिबिलिटी आफ्टर 12th यू कॅन डू धिस. आर्ट, कॉमर्स आणि सायन्स याच्यामध्ये VFX आहे, व्हिज्युअल इफेक्ट्स, मल्टीमीडियामध्ये आपण काम करू शकता. याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स आहे, डिप्लोमा कोर्स आहे 1 वर्षाचा, किंवा आपण याच्यामध्ये डिग्रीसुद्धा करू शकता. BA इन ॲनिमेशन फॉर आर्ट, कॉमर्स अँड स्टुडंट, BSc इन ॲनिमेशन. BA करायचं असेल ॲनिमेशनमध्ये तर आर्ट, कॉमर्स, सायन्सचे एलिजिबल आहेत. सायन्सच्या विद्यार्थ्याला एक मोठी संधी अशी आहे की दे कॅन परफॉर्म देअर करिअर आयदर इन आर्ट, कॉमर्स और सायन्स. परंतु आर्टच्या लोकांना आर्ट आणि कॉमर्सकडे थोडंसं जावं लागतं. जर BSc ॲनिमेशन जो 4 वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये सायन्स स्टुडंट एलिजिबल आहेत. याच्यामध्ये साधारणतः सब्जेक्ट जर आपण विचार केला त्याच्यामध्ये मल्टीमीडिया ॲनिमेशन, 2D, 3D, इमेज ॲनिमेशन, लाईटिंग, पेंटिंग, आर्टिस्ट, मॉड्यूल ॲनिमेशन अशा प्रकारचे कोर्सेस याच्यामध्ये आहेत. स्कोप जर तुम्ही पाहिला भरपूर स्कोप याच्यामध्ये आहे. ॲनिमेशनमध्ये तुम्ही ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करू शकता, ऑनलाईन प्रिंट मीडियामध्ये काम करू शकता, तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करू शकता की यूट्यूबच्या ज्या मोठ्या मोठ्या चॅनलच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये आपण काम करू शकता. फिल्म सेक्टर, TV सेक्टर, कार्टून प्रोडक्शन, गेम्स अशी विविध क्षेत्र ॲनिमेशनमध्ये आज उपलब्ध आहेत. तर ह्याचासुद्धा आपण थोडक्यात विचार करावा. यानंतर एक थोडं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मुकेश अंबानी आज भारतातला प्रख्यात असा उद्योजक की अख्खी इकॉनॉमी त्यांच्यावर डिपेंड असते. त्यांनीसुद्धा एका ठिकाणी ICT मुंबई किंवा UDCT युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी किंवा LIT युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकता आफ्टर 12th. याच्यामध्ये सुद्धा एक एंट्रान्स आपली जी CET आहे तीच लागू होते किंवा JEE सुद्धा याच्यामध्ये घेतलं जातं. साधारणतः याच्यामध्ये कुठल्या कुठल्या शाखामध्ये करता येईल आपल्याला केमिकल इंजिनिअरिंग आहे, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग आहे, फार्मा इंजिनिअरिंग आहे, प्लास्टिक आहे, ऑइल आहे, फ्लेवर आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुम्ही MTech करू शकता BTech केल्यानंतर. आणि याच्यामध्ये सुद्धा आता आपल्या जवळच मराठवाड्यामध्ये जालन्याला एक 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स एक ICT मुंबईने एक नवीन ब्रँच जालन्याला उघडलेली आहे ज्याच्यामध्ये BTech प्लस MTech 5 वर्षामध्ये आपलं डिग्री कंप्लीट होईल. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कोर्सेस आज अवेलेबल आहे. जसं मी आपल्याला सांगितलं आपण ICTमध्ये फूड टेक्नॉलॉजी, ऑइल टेक्नॉलॉजी, फ्लेवर टेक्नॉलॉजी असे विविध प्रकारचे कोर्सेस तुम्ही करू शकता. LIT आहे, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा पेट्रोकेमिकल, ऑइल अशा प्रकारचे कोर्सेस तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण आता हे झालं PCMच्या बाबतीत. आता PCBचा आपण विचार करूया. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. काही बरेचसे मुलं बायोलॉजी घेतात आणि बायोलॉजी घेतले की पहिले त्याच्यामध्ये डोक्यामध्ये राहते नीट आणि MBBS. परंतु आज तुम्ही विचार जर केला जागेचा तर साधारणतः 3 ते 4 हजार लोक आहेत आणि मी मागच्या वेळेस थोडासा त्याचा आढावा घेतला. साधारणतः 3 ते 4 लाख मुलं त्याला अपियर होतात. आता विचार करा मित्रांनो, जर 3 ते 4 हजार जागा आहेत तर सगळेच काय MBBSला जाणार नाहीत. MBBS दॅट इज अ प्रोफेशनल कोर्स. परंतु याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही आपल्याला क्षेत्र आहेत की जे आपण निवडून आपण चांगलं त्याच्यामध्ये करिअर करू शकता. साधारणतः सुरुवातीला जर पाहिलं तर MBBSचा आपण विचार करू. बरेचसे मुलं MBBS करतात परंतु त्यांना MBBSचा लॉंग फॉर्मसुद्धा कधी येत नाही. परंतु माझा मित्र करतो, माझ्या पालकाची इच्छा आहे म्हणून आपण MBBSकडे जातो. तर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी त्याचं 12th स्टँडर्ड साधारणतः 50% बोर्डात तुम्हाला लागते आणि मॅक्झिमम त्याची एंट्रान्स परीक्षा आहे नीट, नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रान्स टेस्ट. ही जर तुम्ही परीक्षा दिली त्याचा ड्युरेशन आहे MBBSचा साधारणतः 5.5 वर्ष. 1 वर्षाची त्याच्यामध्ये इंटर्नशिप अंतर्भूत आहे. MBBS झाल्यावर सुद्धा नुसतं MBBSवर आज आपल्याला थांबता येत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला MD करता येतं, MS करता येतं, विविध प्रकारचे PG डिप्लोमा आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये MD जर तुम्ही चेस्ट, ॲनेस्थेसिया, मेडिसिन, ENT, पॅथॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स याच्यामध्ये सुद्धा तुम्ही PG याच्यामध्ये करावं. याच्यामध्ये साधारणतः मार्क जर तुम्ही पाहिले तर ओपनला साधारणतः नीटमध्ये 500च्या वर मार्क असणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर OBCमध्ये साधारणतः 450च्या वर जर मार्क असले तर तुम्ही त्याचा थोडासा MBBSचा विचार आपण करू शकता. MBBS झाल्यानंतर आपण काय करायचं की ठीक आहे आपण फिजिशियन होऊ शकता, आपण आपला स्वतःचा दवाखाना चालू करू शकता. याच्यासोबतच PSCमध्ये सुद्धा बऱ्याचशा जागा याच्यामध्ये आहे. पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये सुद्धा मेडिकल ऑफिसर
आपण काम करू शकता. सिव्हिल हॉस्पिटल जे आहे, मल्टी स्पेशालिटी सुपर हॉस्पिटल्स आहेत, याच्यामध्ये सुद्धा 1 ते 2 लाखापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये पॅकेज मिळू शकतं जर तुम्ही त्याच्यामध्ये PG केलं तर. हे झालं MBBSच्या बाबतीत. आता त्यानंतर दुसरी एक ब्रँच आहे PCB लोकांसाठी, BDS, बॅचलर ऑफ डेंटल सर्जन. 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहेत. 12वीमध्ये साधारणतः 50%, नीट क्वालिफाय, त्याचंसुद्धा स्टँडर्ड तुम्हाला क्वालिफाईंग करावं लागेल. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही MDS करू शकता किंवा PG डिप्लोमासुद्धा याच्यामध्ये BDSमध्ये आपण करू शकता. डेंटल हायजीन सर्टिफिकेट आणि डेंटल मेकॅनायझेशन अशा प्रकारचे PG डिप्लोमासुद्धा आज याच्यामध्ये आपण MDSसुद्धा करू शकता. आता विद्यार्थी बरेचसे फ्रस्ट्रेट होतात की माझा MBBSला नाही लागला, परंतु विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो किंवा पालकांना, BDSसुद्धा फार चांगलं क्षेत्र आहे. आपण जर पाहिलं की आजच्या ज्या आपल्या जीवनशैली आहे, आपल्या ज्या खाण्याच्या सवयी आपल्या बदललेल्या आहेत, त्याच्यामुळे डेंटलमध्ये सुद्धा आज बरेच प्रॉब्लेम्स आपल्याला येत आहेत. त्यामुळे कुठल्याही डेंटलकडे सर्जनकडे जा, त्याचा दवाखाना आपल्याला आज MBBS एवढाच फुल झालेला दिसेल. त्याच्यामध्ये सुद्धा फारसं काही भांडवल नाही आहे. थोड्या बहुत मशिनरी जर आपण घेतला तर साधारणतः आपण आपला एक चांगला दवाखाना BDS म्हणून आपस नावारूपास येऊ शकता. यानंतर आपण BAMS आहे. आज तर मी सांगू इच्छितो, कोरोना तुम्ही पाहिलं, प्रत्येक घराघरात काढा पिल्या जातो आज. आणि BAMS प्रत्येकजण आज ॲलोपॅथीच्या ऑप्शनमध्ये आयुष मंत्रालयाद्वारे जे काही औषध आहे याच्याकडे वळलेलं आहे. तर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, जो की 5.5 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नीट तुम्हाला क्वालिफाय करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही MD करू शकता. ॲनाटॉमीमध्ये, गायनाकॉलॉजीमध्ये, रसशास्त्र म्हणून आहे. तर BHMSसुद्धा आयुर्वेदिक मेडिसिन, आयुर्वेदिकमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा कारखाना, स्वतःचा दवाखाना ॲज ए मेडिकल ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. BAMS हा सुद्धा एक चांगला ऑप्शन PCB मुलांसाठी आहे. त्याच्यानंतर BHMS, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. तुम्ही पाहिलं की होमिओपॅथीला सुद्धा काही जे असाध्य रोग आहेत की जे फक्त होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिकनं आपण त्याला चांगलं दुरुस्त करू शकतो. की होमिओपॅथीमध्ये सुद्धा आज आपल्याला चांगलं करिअर आहे. ठीक आहे, मला डॉक्टरच व्हायचं आहे, तर MBBSला नंबर नाही लागला तर फ्रस्ट्रेट न होता हे सुद्धा ऑप्शनचा आपण जरूर विचार करावा. BAMS करा, BHMS करा, BDS करा, हे सुद्धा एक चांगलं क्षेत्र तुम्हाला निवडता येईल. यानंतर B फार्माकडे वळूया आपण, किंवा D फार्मा. B फार्मा, बॅचलर ऑफ फार्मा किंवा डिप्लोमा इन फार्मा. बॅचलर ऑफ फार्मा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. D फार्मा साधारणतः 3 वर्षाचा आहे. याची इलिजिबिलिटी PCB किंवा PCMसुद्धा याला काही ठिकाणी काही फॅकल्टीला एलिजिबल केलेलं आहे. एंट्रान्स टेस्ट याच्यामध्ये CET आपल्याला द्यावं लागेल. याच्यामध्ये स्कोप जर पाहिला आपण B फार्मा केल्यानंतर, तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आपण आज पाहिलं की ह्युमन बिईंगला, माणसाला, मनुष्याला आरोग्य अशी निगडीत फार मोठ्या आज प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. तर फार्मास्युटिकल हा व्यवसाय नेहमीच तेजीत राहणारा आहे. तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आपण काम करू शकता. R&D जे त्याचे सेंटर्स आहे, क्वालिटी कंट्रोल सेंटर्स आहे, पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये सुद्धा काही जागा B फार्मा आणि D फार्मासाठी राखीव केलेल्या आहेत. स्वतःचा तुम्ही मेडिकल शॉप टाकू शकता. तुम्ही स्वतःचा एक एंटरप्रेन्योर्स किंवा एक उद्योगसुद्धा तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये, फार्मा क्षेत्रामध्ये उभारू शकता. तर B फार्मा किंवा D फार्मा याचासुद्धा आपण विचार करावा. यानंतर थोडं वळतो मी की BVSC, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स, जो की 5.5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. याच्यामध्ये सुद्धा एंट्रान्स जी दिल्या जाते 12वी नंतर, ते नीट नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रान्स टेस्ट आहे. साधारणतः ओपनसाठी 50% तुम्हाला बोर्डात मार्क असणं PCBमध्ये आवश्यक आहे. 40% साधारणतः SC STसाठी. फक्त याच्यामध्ये BVSC करत असताना आपल्याला जे प्राणीप्रेम आहे, जसं सुरुवातीपासून पाहता की प्राणीप्रेम, काही लोकांना फार प्राणीप्रेम असतं, प्राण्याबद्दल एक जिव्हाळा असतो, आपुलकी असते, प्रेम असतं. या लोकांनी निश्चितच या क्षेत्राचा थोडा विचार करावा की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे, आपल्याला याच्यामध्ये सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जसं की आपण लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर होऊ शकता, पोल्ट्रीमध्ये आपण जाऊ शकता, पोल्ट्री फार्म्स आपण काम करू शकता. वेंकी फार मोठा पोल्ट्री फार्म आज इंडियामधला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काम करू शकता. डेअरीमध्ये करू शकता, अमोल, नंदिनी, महानंद. त्याच्यानंतर तुम्हाला ॲकॅडेमिक्समध्ये तुम्ही काम करू शकता ॲज ए रिसर्च असोसिएट, सिनियर रिसर्च असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट. ॲकॅडेमिक्समध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता. याच्यासोबतच जे काय पशुखाद्य कंपनीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण फार चांगल्या आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. स्लॉटर हाऊसेस आहे, कत्तलखाने, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याच्यामध्ये BVSCच्या लोकांना याच्यामध्ये जॉब्स याच्यामध्ये अवेलेबल्स आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊया की या व्यतिरिक्त काही पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये फार महत्त्वाचं BPT, बॅचलर इन फिजिओथेरपिस्ट,
जो की 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे आफ्टर 12th. तुम्ही पाहिलं की आजच्या काळामध्ये अर्धांगवायू किंवा मणक्याचे प्रॉब्लेम, स्पॉन्डायलिसिस, बोनचे प्रॉब्लेम, याच्यामध्ये काही वेळेस सर्जरी करणं अत्यंत आपल्याला अवघड जातं. यावेळेस मग फिजिओथेरपिस्टचा रोल फार महत्त्वाचा आहे. आज तुम्ही पहा तालुका प्लेसला फिजिओथेरपिस्ट आज अवेलेबल नाहीत. जिल्हा स्तरावर सुद्धा 2 ते 3च फिजिओथेरपिस्ट आहेत. तर ही सुद्धा बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट याच्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता. त्याच्यानंतर BTech इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग. बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे मेडिकलसाठी जे काही बायोलॉजी रिलेटेड क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये मशिनरी डेव्हलपमेंट आहेत, एक्सरे मशीन आहे, तुमच्या वेगवेगळ्या MRI आहे, तर याच्यामधलं सुद्धा इंजिनिअरिंग ॲस्पेक्ट्स याच्यामध्ये कवर केल्या जातात. त्याच्यानंतर 3 वर्षाचे काही कोर्सेस आहे. बॅचलर ऑफ रेडिएशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ एक्सरे टेक्नॉलॉजी, BSc इन डायलिसिस थेरपी, BSc इन ऑप्टोमेट्री, BSc इन ॲनेस्थेशिया टेक्नॉलॉजी, BSc इन ऑपरेशन थिएटर टेक्निक्स, BSc इन न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी, हे सुद्धा विविध प्रकारचे आज पॅरामेडिकल कोर्सेस आहे. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण आपलं करिअर चांगलं करू शकता. बरं. त्यानंतर एक कोर्स आहे जे की मुलींसाठी BSc नर्सिंग कोर्स, बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग, 4 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये डिप्लोमासुद्धा आज अवेलेबल आहे. आणि यामध्ये तुम्हाला PCB फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अत्यंत आवश्यक आहे. साधारणतः 50% याची पासिंग आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपण जर विषय पाहिले तर आपण याच्यामध्ये न्यूट्रिशन, ॲनाटॉमी, स्किल, नर्सिंग, जेनेटिक्स, फिजिओलॉजी अशा प्रकारच्या कोर्सेसचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. साधारणतः पण याच्यामध्ये जर BSc नर्सिंग आपल्याला जर करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये असलेला दयाळूपणा, काइंड हार्टेड पर्सन, आपलं डिव्होशन, आपला संयम, ह्या गोष्टी BSc नर्सिंगसाठी अत्यंत आवश्यक आहे. माझा स्वभावच लहानपणापासून रागीट आहे आणि आय विल गो फॉर BSc नर्सिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला रुग्णांची सेवा करायचं आहे, त्यांना बरं करायचं आहे. तर BSc नर्सिंगसुद्धा एक चांगलं क्षेत्र विद्यार्थिनीसाठी आज उपलब्ध आहे की जे आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, PSCमध्ये, मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये आपण आपला व्यवसाय चालू करू शकता. किंवा काही जे रुग्ण आहेत जे की घरून हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, तर आपण आपली याच्यामध्ये कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आपण याच्यामध्ये देऊ शकता BSc नर्सिंग केल्यानंतर. त्याच्यानंतर एक येते की करिअर इन जर्नलिझम ऑर मास कम्युनिकेशन. आफ्टर 12th किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन पण आपल्याला करता येते. साधारण 50% मार्क लागतं. याच्यामध्ये सुद्धा आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स हे सगळ्या फॅकल्टीचे विद्यार्थी आज एलिजिबल आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं की सगळ्यात महत्त्वाचे मी जसं सांगितलं की आपला गुण कुठं आहे, आपला कल कुठं आहे. तर जर तुम्हाला मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझममध्ये जायचं असेल तर आपल्या अंगामध्ये काही क्वालिटीज असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला क्रिएटिव्हिटी फार आवश्यक आहे. काहीतरी नवीन करण्याची आपल्यामध्ये काहीतरी क्षमता असली पाहिजे, विचार असले पाहिजे. नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये म्हटलं की तुमचं प्रेझेंटेशन, स्ट्रॉंग प्रेझेंटेशन असलं पाहिजे. आपल्याचं कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. आपल्या लँग्वेजेसवर कमांड असली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं नॉलेज ऑफ लिबरल किंवा आर्ट रायटिंग. मला आता पेपरमध्ये एक लेख लिहायचा आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासून जर मला लिखाणाची आवड आहे, कविता करायची आवड आहे, कुठं लेख लिहिलेले आहेत, स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे, असे जे गुण आहेत हे पालकांनी त्या विद्यार्थ्यामधले हेरून या कोर्सेससुद्धा त्यांना एक चांगलं करिअर करता येईल. तर करिअर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन साधारणतः 3 वर्षाचा हा कोर्स आहे. आफ्टर 12th BA तुम्हाला मास कम्युनिकेशनमध्ये करता येईल किंवा BSc तुम्हाला इन जर्नलिझम, त्याच्यामध्ये तुम्हाला MA करता येईल. जर्नलिझममध्ये MSc इन जर्नलिझम करता येईल. आणि याच्यामध्ये बेस्ट इन्स्टिट्यूट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन किंवा सिम्बॉयसिस पुणे, हे सुद्धा चांगल्या फार यशप्राप्त अशा शैक्षणिक संस्था आहे. याच्यामध्ये स्कोप जर विचार केला तुम्ही की मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मला काय करता येईल, तुम्हाला भरपूर गोष्टी याच्यामध्ये करता येईल. जसं मला तुम्हाला सांगितलं की सिनेमा क्षेत्रामध्ये, फिल्म TV क्षेत्रामध्ये, रेडिओ जॉकी म्हणून आपण काम करू शकता, कॉलमिनिस्ट म्हणून आपण काम करू शकता, फ्रीलान्सर म्हणून आपण काम करू शकता किंवा वेगवेगळ्या चॅनल्समध्ये आपण काम करू शकता, ऑनलाईन प्रिंट मीडियामध्ये आपण करू शकता, आपण जर्नलिस्ट म्हणून काम करू शकता. याची सॅलरीसुद्धा सुरुवातीला 3 ते 5 लाखापर्यंत करता येईल. तर हा सुद्धा एक चांगला आहे. ज्या माणसामध्ये, ज्या विद्यार्थ्यामध्ये काही सृजन असं काही घडवायची त्यांची काही एक अभिरुची आहे, याला आपण कुठंतरी वाव दिला पाहिजे. माझा मुलगा डिबेटमध्ये चांगला आहे, माझा मुलगा फार चांगला लिहितो सर, माझा मुलगा फोटोग्राफी चांगलं करतो सर, ते
यू कॅन गो फॉर दिस करिअर इन जर्नलिझम ऑर मास कम्युनिकेशन. आता तुम्ही जर पाहिलं की वेगवेगळ्या आज न्यूज आहे, आज सोशल मीडिया किती स्ट्रॉंग झालेला आहे बघा. एका क्षणामध्ये लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचू शकता. सोशल मीडियामध्ये हे लोक काम करू शकता, टी व्हीमध्ये करू शकता, न्यूजपेपर एजन्सीमध्ये काम करू शकता, नंतर वेबसाईट्स वेब डिझायनर म्हणून काम करू शकता, वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये काम करू शकता. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा यांना चांगला स्कोप आहे करिअर इन मास कम्युनिकेशन ऑर जर्नलिझम. त्याच्यानंतर पी सी बीमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं पी सी एममध्ये आपण बी एस सी करू शकता. तसंच पी सी बीमध्ये सुद्धा आपण बी एस सीचे ऑप्शन आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहे. पी सी बीमध्ये आपण बी एस सी मायक्रोबायोलॉजी करा, बी एस सी बायोटेक्नॉलॉजी करा, बी एस सी बायोलॉजी करा, झुलॉजी करा, बॉटनी करा, बायोटेक्नॉलॉजी, होम सायन्स, डेअरी सायन्स, विविध असे बी एस सीचे आज डिग्रीज अवेलेबल आहे. याच्यामध्ये नुसतं बी एस सी करून चालणार नाही आपल्याला. आपण याच्यामध्ये एम एस सी करा, पी एच डी करा, एम फिल करा आणि आपण 12वीसाठी आपल्याला 12वीनंतर आपण बी एस सीला याच्यामध्ये अपेअर होऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲकॅडमिक्समध्ये फार चांगला रोल प्ले करता येईल. जर आपण मायक्रोबायोलॉजी केला तर पब्लिक हेल्थ लॅब आपल्याकडे आहेत किंवा जे काही आपल्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहेत तर त्या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला चांगला जॉब मिळेल. बायोटेक्नॉलॉजी जर आपण बी एस सी बायोटेक्नॉलॉजी ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीतून केली तर निश्चितच आपल्या जे काही बायोटेक्नॉलॉजी जे रायझिंग सेक्टर आज आहे याच्यामध्ये सुद्धा ज्या काही विविध बायोटेक्नॉलॉजीच्या कंपनीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याच्यानंतर ज्या क्षेत्रात मी मागच्या 25 वर्षापासून काम करतो आहे की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, कृषी क्षेत्र. आता बऱ्याचशा लोकांना वाटते की ॲग्रिकल्चर, माझे वडील पण शेतकरी आहे आणि मला शेतीमध्येच जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो कृषी क्षेत्र किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये जे काही कोर्सेस ऑफर केल्या जातात ते सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे, चांगल्या भविष्यामध्ये आपल्याला चांगले आपलं जे आर्थिक राजकारण आहे याच्यामध्ये सुद्धा चांगलं आपल्याला एक यश मिळवून देणाऱ्या काही कोर्सेस आज उपलब्ध आहे. आज तुम्ही पहा की आज साधारणतः 55 ते 60% लोक आज आपण ग्रामीण भागात आणि शेतीवर त्यांचं पूर्ण अर्थशास्त्र आज अवलंबून आहे. तर आज तुम्ही पहा की आज जी काही वरून केंद्र शासन म्हणो, महाराष्ट्र शासन म्हणो, आज शेतकऱ्यासाठी अत्यंत संवेदनशील झालेलं आहे. आता नुकतीच 30 जुलैला 1000 कोटीची योजना आज आलेली आहे. एवढा पैसा आज शासन पुरवतो आहे. त्याच्यामुळे आपण जर या कृषी क्षेत्रातली जर पदवी आपण जर प्राप्त केली तर निश्चितच भविष्यामध्ये याला फार चांगला स्कोप आहे. सद्यस्थितीत तर आहेतच, परंतु भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगलं याच्यामध्ये करिअर घडवता येते. साधारणतः आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये साधारणतः 12,000 जागा आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 4 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, नंतर दापोली कृषी विद्यापीठ, त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तर 4ही विद्यापीठामधून साधारणतः विविध अशा डिग्रीमध्ये 12,000 जागा आपल्यासाठी उपलब्ध आहे. याच्यामध्ये साधारणतः डिग्रीचा जर उल्लेख केला तर बी एस सी याच्यामध्ये ऑनर्स डिग्री दिली जाते, ॲग्रिकल्चरमध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये, फॉरेस्ट्रीमध्ये, होम सायन्समध्ये आणि यासोबतच ज्यांचा पी सी एम ग्रुप आहे तर त्यांच्यासुद्धा पी सी बी, पी सी एम, बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि बी टेक फूड टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला पी सी एम किंवा पी सी एम बी लागेल. परंतु बी एस सी ॲग्रिकल्चर आणि बाकी जे ऑनर्स कोर्सेस तुम्हाला मी सांगितले त्याच्यामध्ये तुम्हाला पी सी एम, पी सी एम बी किंवा पी सी एम करता येईल. जर तुम्हाला पी सी बी नसेल तर तुम्हाला जीवशास्त्र नावाचा एक कोर्स तुम्हाला परत करावा लागेल. जर तुम्हाला मॅथमॅटिक्स नसेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स तसं करावं लागेल. तर याची एंट्रान्ससुद्धा काही 30% आपण बोर्डाचे मार्क पकडतो आणि 70% सी ई टीचे मार्क जी 12वीनंतर आपण दिल्या जातं त्याचे मार्क पडले जातो. यासोबतच कृषी क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे मागच्या वर्षाच्या प्रोसिजरप्रमाणे 7-12चे सुद्धा याच्यामध्ये मार्क ॲड केले जाते. कारण शेतीमधले जे लोक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या मुलासाठी एक विविध फॅसिलिटी म्हणून 7-12चे सुद्धा, ज्याच्याकडे 7-12 नाही आहे परंतु त्याचे आईवडील जर शेतमजूर म्हणून काम करत असेल, लँडलेस लेबर, त्याचेसुद्धा याच्यामध्ये काही मार्क्स याच्यामध्ये अंतर्भूत केल्या जाते आणि हे टोटल करून त्याचं पर्सेंटेज काढून मग याची मेरिट लिस्ट लावल्या जातं. तर याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये तुम्हाला एकच प्रवेश अर्ज भरायचा आहे 4ही विद्यापीठामध्ये 12,000 जागेसाठी. आपलं पी सी एम, पी सी एम बी ग्रुपप्रमाणे विविध अर्ज भरायची आपल्याला आवश्यकता नाही. तर सुरुवातीला आपण जाऊया बी एस सी ॲग्रिकल्चर, बी एस सी हॉनर्स इन ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर. साधारणतः 12वीनंतर हा 4 वर्षाचा कोर्स आहे. सेमिस्टर वाईज कोर्स आहे. प्रत्येक सेमिस्टरला, शेवटच्या सेमिस्टरला तुम्हाला रावे म्हणजे की तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव शेतावर जाऊन शेतकऱ्याच्या आपल्याला घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सी ई टी, जसं मी सांगितलं सी ई टी 7-12, यासोबतच तुमचे काही एन एस एस असतील, एन सी सी सर्टिफिकेट असेल किंवा स्टेट लेवलचे काही तुमचे नॅशनल लेवलचे काही स्पोर्ट्समधले सर्टिफिकेट असेल, डी एस ओने दिलेले, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, हे सगळं तुमचे कन्सिडर याच्यामध्ये मार्क केल्या जातं आणि टोटल पर्सेंटेज काढून बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चरला ॲडमिशन, ज्याच्यामध्ये पी सी बी, पी सी एम आणि पी सी एम बीचे मुलंसुद्धा याच्यामध्ये इलिजिबल होऊ शकतात. जेई किंवा नीटचे सुद्धा याच्यामध्ये मार्क धरल्या जातात.
त्याच्यानंतर तुम्हाला याचे जॉब जर बघायचं म्हटलं BSc ॲग्रिकल्चरनंतर काय करायचे, अहो इतके जॉब्स आहेत, फक्त आपल्या मनातली इच्छा करणं आवश्यक आहे. आपण सुरुवातीपासून 12वी झालं की मेडिकल इंजिनिअरिंग या दोनच क्षेत्राचा आपण विचार करतो. याच्यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर ऑफिसर होऊ शकता, ॲग्रिकल्चर असिस्टंट होऊ शकता, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कृषी विस्तार अधिकारी होऊ शकता, ग्रामसेवक आपण होऊ शकता. आपण MPSC देऊन विविध अशा सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या सेवा उपलब्ध करू शकता. ॲकॅडमिक्समध्ये आपण असिस्टंट प्रोफेसर किंवा SRA सिनियर असिस्टंट असिस्टंट प्रोफेसरपर्यंत आपण जाऊ शकता. याच्यामध्ये आपण MSc PhD पर्यंत आपण याच्यामध्ये करू शकता. विविध जे प्रायव्हेट ॲग्रिकल्चर कॉलेजेस उघडले आहेत त्याच्यामध्ये आपण प्राध्यापक म्हणून कृषी विज्ञान केंद्रामध्ये याच्या जॉब उघडलेला आहे. यासोबतच विविध खाजगी उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काम करू शकता. फर्टिलायझर, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड्स, पॅथॉलॉजीच्या लॅब्स आहेत वेगवेगळ्या कीटकशास्त्राच्या, पेस्टिसाईड रेसिड्युअल लॅब्स, त्याच्यामध्ये आपल्याला जॉब्स मिळू शकतो. मार्केटिंगमध्ये काम करू शकतो. आणि आजच्या घडीमध्ये बँक सेक्टरमध्ये फार मोठ्या संधी उपलब्ध आहे. कारण आज बँक क्षेत्राने काय केलेलं आहे की कुठल्याही बँकेमध्ये एक ॲग्रिकल्चर सेक्टरचा माणूस असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे BSc ॲग्रिकल्चर किंवा कृषी विद्यापीठातली कुठलीही डिग्री आज बँकेमध्ये आज मुलं मुली आमचे लागत आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही हॉर्टिकल्चर केलं तर गार्डनिंग इन्चार्ज म्हणून तुम्ही काम करू शकताय. हे सगळ्या BSc ॲग्री आणि हॉर्टीमध्ये तुम्हाला विविध अशा शैक्षणिक संधी उपलब्ध आहे. BSc फॉरेस्ट्री तुम्ही करू शकता. याच्यामध्ये MSc PhD आपण करता येईल. त्याच्यानंतर मी थोडंसं PCMकडे वळतो किंवा PCMB कृषी विद्यापीठामध्ये कुठल्या डिग्रीज आज उपलब्ध आहेत. याच्यामध्ये BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, 8 सेमिस्टर आहेत, साधारणतः 900 जागा आज आपल्यासाठी उपलब्ध आहे चारही विद्यापीठामध्ये. चारही विद्यापीठामध्ये BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच प्रायव्हेटमध्ये 15 कॉलेजेसमध्ये हा अभ्यासक्रम राबवला जातो. याचा स्कोप जर पाहिला, सब्जेक्ट जर पाहिले तर फार्म मेकॅनायझेशन, जे शेतामध्ये लागलेले यंत्र, जी सामुग्री आहे त्याचा अभ्यास केला जातो. इरिगेशनच्या बाबतीत त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. एनर्जी जनरेशन अँड कॉन्झर्वेशन, फूड प्रोसेसिंग इंजिनिअरिंग, अशा विविध प्रकारच्या डिपार्टमेंट वाईज याच्यामध्ये अभ्यासक्रम घेतला जातो. याच्यामध्ये जॉब्स कुठं कुठं मिळतील तुम्हाला, ट्रॅक्टर कंपनीमध्ये, फार्म मेकॅनायझेशनच्या ज्या काही कंपनीज आहे तिथं तुम्हाला मिळतील. ॲकॅडमिक्समध्ये तुम्ही येऊ शकता, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्ही जाऊ शकता, केविकमध्ये जाऊ शकता, R&D सेक्टरमध्ये जाऊ शकता. आणि यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं एक्सेल करून तुम्ही याच्यामध्ये MTech आणि PhD सुद्धा करू शकता. BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर एक कोर्स आहे BSc ऑनर्स कम्युनिटी सायन्स, जे सुरुवातीला होम सायन्स होतं. याच्यामध्ये सुद्धा परभणीला याचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, फार चांगला मुलींसाठी एक चांगला कोर्स आहे. याच्यामध्ये 40 जागा आहे. याचा 12th स्टँडर्ड तुम्हाला PCM, PCB किंवा PCMB करू शकता, CET. आणि हीच प्रोसिजर आम्ही राबवतो जी की तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरसाठी सांगितली. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट्स तुम्हाला चिल्ड्रनच्या रिलेटेड डिपार्टमेंट आहे, ह्युमन न्यूट्रिशन आहे, टेक्स्टाईल डिपार्टमेंट आहे, मॅनेजमेंट आहे, एक्सटेन्शन डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये सुद्धा BSc होम सायन्स मुलींसाठी फार चांगला एक कोर्स आज विद्यापीठामध्ये परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. यानंतर तो BTech बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, साधारणतः जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये 878 जागा आज मागच्या वर्षीच्या याच्याप्रमाणे आज उपलब्ध आहेत. याचेसुद्धा 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे. एक लातूरला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत, आणि एक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत यवतमाळ इथे एक गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी BTech डिग्री दिल्या जातं. साधारणतः 16 प्रायव्हेट कॉलेजेस याच्यामध्ये कार्यरत आहेत. यानंतर ज्या क्षेत्रामध्ये मी स्वतःचं करिअर घडवलं, जे की BTech फूड टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये साधारणतः आज घडीला महाराष्ट्रामध्ये 1200 जागा प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजकडून उपलब्ध आहेत. 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेस जे होतं सुरुवातीला एक परभणीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सन 1976ला स्थापन झालेलं कॉलेज आहे. आत्ता मागच्या वर्षीपासून यवतमाळ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यवतमाळला एक गव्हर्नमेंट कॉलेज ओपन झालेलं आहे. आणि यावर्षी कदाचित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पेठ सांगली येथे सुद्धा एक गव्हर्नमेंट BTech फूड टेक्नॉलॉजी कॉलेज कदाचित यावर्षीसुद्धा चालू होईल. आणि यामध्ये जर आपण पाहिलं की फूड टेक्नॉलॉजी म्हटलं की थोडंसं जरा फूड हा विषय फार आज महत्त्वाचा झालेला आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा सब्जेक्ट अभ्यास केला जातो, रिलेटेड टू फूड, अन्नशास्त्र किंवा अन्न जे खातो, जी की आपलं प्राथमिक गरज आहे, अन्न वस्त्र निवारा, याच्या रिलेटेड जे काही सब्जेक्ट्स घेतल्या जाते, जसं फूड मायक्रोबायोलॉजी अँड सेफ्टी, फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर फूड बिझनेस मॅनेजमेंट, त्याच्यानंतर फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशन, या सर्वांगीण अभ्यास याच्यामध्ये BTech फूड टेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. आता आज तुम्ही पाहिलं BTech फूड टेक्नॉलॉजीचा काय रोल महत्त्वाचा आहे. आज तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं की आज जर पाहिलं की शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आपण पाहिली, शेतकरी
वर्षभर काबाड कष्ट करून त्याच्या शेतामध्ये उत्पादन घेतो, बी बियाणं टाकतो, फर्टिलायझर टाकतो, इन्सेक्टिसाइड टाकतो आणि भरपूर प्रमाणात त्याचं उत्पादनसुद्धा कधीकधी होतं. आणि ज्यावेळेस शेतकरी उत्पादन आपला माल शेतमाल बाजारात घेऊन जातो, परंतु तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, पालकांना, शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो की ज्यामध्ये बाजारामध्ये ज्यावेळेस आवक मालाची जास्त होते त्यावेळेस त्याचे भाव कोसळतात. हा आर्थिक एक नियम आहे. मग यावेळेस त्या शेतमालाला आपण काय करू शकतो, तर त्याला तुम्ही प्रोसेसिंग करा, त्याच्यावर प्रक्रिया करा, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करा, त्याचं मूल्यवर्धन करा. आणि जर तुम्ही मूल्यवर्धन केलं, प्रक्रिया जर केली, तर निश्चित 40 ते 50% नफा तुम्हाला त्याच्यात जास्त मिळतो. आज तुम्ही पहा, भारतामध्ये जो काही शेतमाल शेतकरी तयार करतो तो फक्त त्याच्यावर 2 ते 2.5%च प्रक्रिया केली जाते. म्हणजे किती मोठा स्कोप याच्यामध्ये दडलेला आहे. आज अमेरिकेमध्ये 65% जो शेतमाल आहे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. आपल्या शेजारचा देश फिलिपाईन्स, इस्रायल 60 ते 75% शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे विविध प्रकारचे मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात. आणि आपल्या इथं भारतामध्ये साधारणतः 2 ते 2.5%वरच आपण अडकलेलं आहे. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. कसं होणार आहे दुप्पट? म्हणजे त्या प्रक्रिया करावं लागेल, मूल्यवर्धन करावं लागेल. आणि इथं फूड टेक्नॉलॉजीचा रोल फार महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही पहा, ग्राहकाला आज वेळ नाही, वेळेचा अभाव आहे. ग्राहक हा हेल्थ कॉन्शियस झालेला आहे. त्याला चांगल्या प्रकारचं फूड द्या, तो तुम्हाला 4 पैसे जास्त देऊन ते फूड आज घेईल. आज कोरोनाच्या काळात बघा, शेतकऱ्यांनी आपल्याला वाचवलेलं आहे. शेतकऱ्याची पुरवठा साखळी कुठेही गेली नाही. आज तुम्हाला दिवसभर भाजीपाला आज उपलब्ध आहे, दूध उपलब्ध आहे, विविध प्रकारचे फळपेय आज उपलब्ध आहे. हे फक्त शेतकऱ्यामुळं आहे. त्याच्यामुळे याच्यावर प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. तर 4 वर्षाचा डिग्री कोर्स, त्याच्यामध्ये तुम्ही बीटेक फूड टेक्नॉलॉजी 4ही विद्यापीठामध्ये विविध प्रायव्हेट कॉलेजकडून किंवा जसे की मी सांगितलं 2 गव्हर्नमेंट याच्यामध्ये कॉलेज आहे, यवतमाळला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणीला. आणि यावर्षी कदाचित सांगलीलासुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडून हा बीटेक गव्हर्नमेंट फूड टेक्नॉलॉजीचा कॉलेज आहे. तर याच्यामध्ये कुठं स्कोप आहे तुम्हाला. जसं मी सांगितलं, भरपूर हा मोठं रॅपिडली, दिस इज दी 3rd or 4th रॅपिडली ग्रोईंग सेक्टर इन इंडियन इकॉनॉमी. 18 ते 19% एम्प्लॉयमेंट जनरेशन इट इज ओनली बिकॉज ऑफ द ॲग्रो प्रोसेसिंग अँड फूड प्रोसेसिंग युनिट्स. एवढं याच्यामध्ये करिअर दडलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा तुम्ही ॲब्रॉडला, गल्फ कंट्रीमध्ये, USA, UK सुद्धा तुम्ही तुमचं MS करू शकता, मास्टर ऑफ सायन्स. याच्यामध्ये ॲब्रॉडला सुद्धा तुम्हाला विविध अन्य प्रक्रिया क्षेत्रामध्ये आज संधी उपलब्ध आहे. यासोबतच तुम्ही ज्या MNCs आहे, मल्टीनॅशनल कंपनी, याच्यामध्ये तुम्ही फॅक्टरी मॅनेजर, फूड टेक्नॉलॉजी, फूड ट्रेनिंग, क्वालिटी कंट्रोल सुपरवायझर, क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ज, प्रोडक्शन मॅनेजर, अशा विविध क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, फूड प्रोसेसिंगमध्ये. फूड रिसर्च लॅब याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. DFRL आहे, डिफेन्स फूड रिसर्च लॅबॉरेटरी, किंवा स्वतःची लॅब तुम्ही इस्टॅब्लिश करू शकता. आफ्टर फूड टेक्नॉलॉजिस्ट तुम्ही फूड ॲनालिस्ट म्हणून सुद्धा काम करू शकता. CFTIमध्ये सुद्धा तुम्हाला काम करता येईल. याच्यासोबतच वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये डायटिटिशियन, जो की BSc होम सायन्सची मुलगी करू शकते किंवा बीटेक फूड टेक्नॉलॉजीचा मुलगा विद्यार्थीसुद्धा डायटिटिशियन म्हणून, ज्याची व्हिजिटिंग फी आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, औरंगाबादसारख्या मोठ्या जे मोठमोठे मल्टी स्पेशालिटी सुपर हॉस्पिटल आहे त्या डायटिटिशियनसोबतचा 1 तासाचा व्हिजिटिंग काउन्सिलिंग फी आज 1,500 रुपये घेतल्या जाते. लक्षात घ्या, एवढा आज कन्झ्युमर ग्राहक हेल्थ कॉन्शियस झालेला आहे. मला तुम्ही सल्ला द्या, मी 1000 रुपयाचा प्रॉडक्ट घेतो, तुम्ही त्याला सांगा की हे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे, आरोग्यदायी आहे, एवढं याच्यामध्ये सगळं आहे. यासोबतच तुम्ही फॅक्टरी मॅनेजर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. आता नवीन एक आलेलं आहे बघा, 2006ला भारतीय संसदेने एक कायदा पारित केला आहे, FSSAI, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याचं रेग्युलेशन 2011ला चाललं आहे. या अंतर्गतसुद्धा तालुका लेवलपासनं आज फूड सेफ्टी ऑफिसर किंवा फूड इन्स्पेक्टर, असिस्टंट कमिशनर ह्या पोस्ट येणाऱ्या काळात भरल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये कितीतरी फूड सेफ्टी ऑफिसरची गरज महाराष्ट्रात नव्हेमध्ये सुद्धा भारतामध्ये लागणार आपल्याला. तर तुम्ही फूड सेफ्टी ऑफिसरमध्ये सुद्धा याच्यामध्ये काम करू शकता. केवळ फक्त अन्न प्रक्रिया उद्योग नाही, तर फूड सेफ्टी ऑफिसर गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही काम करू शकता. यासोबत तुम्ही KVKमध्ये काही जागा आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये आहे, प्रायव्हेट जे फूड टेक्नॉलॉजी कॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही अकॅडमिक्समध्ये आपलं करिअर करू शकता. तर वेगवेगळ्या प्रकारचे बीटेक फूड टेक्नॉलॉजीसुद्धा आपले आज कोर्स अवेलेबल आहेत. आता ह्या सगळं मी बरंचसं याच्यामध्ये कवर आपल्याला केलेलं आहे PCM, PCB किंवा PCMBसाठी. परंतु हे सगळं करत असताना ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी बाबतीत थोडं एक सांगायचं राहिलं मला, की आपण जर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये जर घ्यायचं असेल तर आपल्याला, किंवा इंजिनिअरिंगसुद्धा किंवा मेडिकलसुद्धा आपल्याला आजकाल एकच अर्ज करावा लागतो. बरेचसे पालकाचे फोन येतात की सर मग आता हॉर्टीसाठी वेगळा भरायचा का, इंजिनिअरिंगसाठी, किंवा प्रत्येक जे इंजिनिअरिंग क्षेत्र आहे त्याच्यासाठी एकच फॉर्म लागतो, कारण बऱ्याच ठिकाणी सेंट्रलायझेशन झालं आहे, केंद्रीकरण झालेलं आहे. तर आमच्या 4ही विद्यापीठामध्ये जर कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन फक्त एकच अर्ज भरायचा आहे.
विविध प्रकारचं आरक्षणसुद्धा सगळ्या इन्स्टिट्यूटला, नॉट ओन्ली इन ॲग्रिकल्चर पण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज तुम्हाला आरक्षण उपलब्ध आहे. SC STसाठी, OBCसाठी. फक्त OBC, NT, VJNT यांना नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सर्व पालकांना माझी विनंती आहे, कारण मी या शैक्षणिक क्षेत्र असल्यामुळे 1 एप्रिल नंतरचं साधारणतः सर्टिफिकेट नॉन क्रिमी लेअरचं आपल्याला काढणं आवश्यक आहे. यासोबतच कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा आवश्यक आहे. आपला अर्ज फार महत्त्वाचा असतो बऱ्याच ठिकाणी. बऱ्याचदा काही आपल्याला गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्या हातून निघून जातात एका साध्या चुकीमुळं. तर फॉर्म ऑनलाईन भरताना आपण फार काळजी घ्या. त्या 2 लोकांना तो फॉर्म दाखवा. बऱ्याचदा कोणीतरी मुलगा जातो, सायबर कॅफेवर बसतो, तिथं फॉर्म भरतो. बऱ्याच ठिकाणी जर आपण TC जोडला नाहीत, मार्क मेमो जोडला नाही, किंवा साधी विद्यार्थ्याने त्याच्यावर स्वाक्षरी जरी केली नाही, फोटो आपला चिटकवला नाही, गुणाचे निकष जर आपण पूर्ण केलं नाही, अशा छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीमुळे कदाचित आपला फॉर्म याच्यामध्ये रिजेक्ट होऊ शकतो. तर याचीसुद्धा पालकांनी, मुलांनी तर घ्याच विद्यार्थ्यांनी, परंतु पालकांनीसुद्धा याची काळजी घ्या फॉर्म भरताना, की आपल्या पाल्याचा फॉर्म आपण परिपूर्ण भरलेला आहे की नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये 70-30% आहे कोटा आपण ठेवलेला आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये 30%, ओव्हरऑल महाराष्ट्रासाठी 30%, आणि जसा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आपल्या मराठवाड्याच्या लोकांना जर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल तर ते 70% मोडल्या जातात. म्हणजे भरपूर संधी आज आपल्या याच्यामध्ये उपलब्ध आहेत. बऱ्याच ठिकाणी लिस्ट लागल्यानंतर काही ऑप्शन्स येतात बघा, फ्रीज, फ्लोट. हे सुद्धा करत असताना बरेच मुलं काही निष्काळजीपणानं कुठलाही मार्गदर्शन न घेता, आज मार्गदर्शन उपलब्ध आहे, जा त्या प्राध्यापकाकडे. आज प्राध्यापक हा असं व्यक्तिमत्व आहे की जो ज्ञानदानासाठी बसलेला आहे. पण मला या शैक्षणिक क्षेत्रात असताना एक दुर्दैव मला असं जाणवतं की आज तुम्हाला ज्ञान देण्यासाठी प्राध्यापक, सगळे विद्यार्थी, आमचे टाकळकर सर किंवा परभणीतले जे काही प्रतितेश कोचिंग क्लासवाले आहे, ते मार्गदर्शनासाठी सदैव उपलब्ध आहेत. परंतु मुलांचा इथं कुठंतरी फीडबॅक कमी पडतो की तुम्ही ॲडमिशन, तुम्हाला इंजिनिअरिंगला नंबर लागला, लगेच तुम्ही टाकळकर सरकडे या किंवा कुठल्याही सरांकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या की सर मी आज काय करूया, माझी इच्छा तर मेकॅनिकलला जायची होती पण माझा लागला सिव्हिलला, मग मला काय ऑप्शन्स आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज करता येईल का, फ्लोट करता येईल का. ह्या सगळ्या गोष्टीचा फॉर्म भरल्यानंतरसुद्धा तुम्ही विचार करा. 10वीच्या मुलांना एक सांगायचं, माझं थोडं विसरून गेलं सुरुवातीला, की 10वीच्या मुलांनी सुरुवातीपासूनच आपला एम डिसाईड करा. बऱ्याच पालकांचं मी बघितलं, सर काय करू, PCMB देऊन टाकू. अहो 10वी आणि 12वीमध्ये फार फरक आहे. 10वीचा अभ्यासक्रम आणि 12वीचा अभ्यासक्रम, माझी मुलगी त्या कोर्सला असल्यामुळं मला थोडीशी त्याची जाणीव आहे. 10वीचा जो अभ्यासक्रम आहे आणि 12वीचा अभ्यासक्रम आहे, ते मी तर म्हणेल याच्यामध्ये जमीन आकाश एवढं याच्यामध्ये अंतर आहे. फार मोठा अभ्यासक्रम आहे, घाबरून जायचं काम नाही, परंतु अभ्यासामध्ये ट्रिमंडस असा चेंज आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना जर दोन्ही जर दिलं PCMB, तर निश्चितच त्या विद्यार्थ्यावर लोड वाढणार आहे. त्याचा कल आपण बघा. जर तो इंजिनिअरिंगमध्ये जर करू इच्छितो करिअर त्याचा, तर त्याला इंजिनिअरिंगला जाऊ द्या. त्याला मेडिकलला जायचं असेल मेडिकलला जाऊ द्या. आमच्याकडे ॲग्रिकल्चरला यायचं असेल तर ॲग्रिकल्चरला जाऊ द्या. तर 10वीपासूनच विद्यार्थ्यांनी आपला एम डिसाईड करा. कारण मी सुरुवातीला सांगितलं, दीज आर दी 2 टर्निंग पॉईंट्स ऑफ युअर लाईफ, दोज कॅन बी मेक युअर करिअर इन फ्युचर. पुढं 12वीनंतर मग मी काय करू, फार मोठा प्रश्न पालकासमोर आणि विद्यार्थ्यासमोर निर्माण होतो. आणि मग त्याच्यामध्ये एवढं मोठं कन्फ्युजन, घरामध्ये टेन्शन, विद्यार्थ्याच्या मनामध्ये टेन्शन, आणि नाही त्या गोष्टी घडल्या जातात. ह्या टाळण्यासाठी 10वीपासूनच थोडंसं नियोजन करा, त्याचं प्लॅनिंग करा की आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुलाला कुठं टाकायचं आहे, त्याचा कल कुठं आहे, मुलाशी आपण गोष्टी करा. बऱ्याच पालकाचे मी, सर माझा मुलगा ऐकत नाही. अहो माझा मुलगा ऐकत नाही, मला सांगतो पालकाला, मी आज पालक म्हणून इथं बोलतो की मुलंच येणारी आपली संपत्ती आहे पुढच्या काळात. आपण आज लाखोपती झालं, करोडपती झाले, आपण आज कोणासाठी करतो आहे, आपल्या मुलांसाठी करतो आहे. मुलांच्या भविष्यामधले आपण त्यांना चांगलं, आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला पुढं आणायचं आहे, त्याला आपल्याला यशस्वी करायचं आहे. तर मुलांसोबत थोडा वेळ आपण जरूर द्या, त्याच्यासोबत बसा तुम्ही 1-2 तास, त्याच्यासोबत चर्चा करा की आपल्याला 10वीमध्ये बेटा तू पास झाला, 65% पडू द्या, त्याला इन्स्पिरेशन द्या. ठीक आहे बेटा, 65% घेणारा तू एक नाही आहे. आज लाखो लोक, हजारो लोक महाराष्ट्रामध्ये 65% गेलेले आहे. 65% घेतले म्हणजे काय फार तू काय मूर्ख आहे अशातला विषय नाही आहे. 65% मार्क्ससुद्धा 10वीमध्ये घेऊन फार चांगले उद्योजक आज झालेले आहेत, फार मोठ्या मोठ्या करिअर्स त्यांनी घडवलेले आहेत. त्याला कुठेही डिसमूड न करता, कुठेही त्याला डिसअपॉइंट न करता, त्याला तुम्ही धैर्य द्या की ठीक आहे बेटा, 10वीला नाही पडले, चांगला आपण 11वी-12वीला अभ्यास करू, तुला काय करायचं आहे बेटा, BA करायचं, BCom करायचं, PCM ग्रुप घ्यायचा, PCMB ग्रुप, त्याच्याशी चर्चा करा, सांगोपांग चर्चा करा. त्याला 4 प्राध्यापकाकडे न्या, त्याचा कल घ्या. ह्या करून तुम्ही 10वीपासूनच त्याला कोर्स द्या. बऱ्याच ठिकाणी PCMB दिला जातो, त्या मुलाची एवढी धावपळ होते की त्याचा सगळं रात्री 8-9 वाजेपर्यंत त्याला त्या धावपळीतच जातं.
आणि मग तो अभ्यास कधी करणार? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पालकांनी 10वी झाल्या करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या कोर्सेसचा आपण येथे थोडक्यामध्ये, कारण प्रत्येक कोर्समध्ये जर बोलायचं झालं तर अर्धा तास त्या कोर्साबद्दल बोलता येईल, परंतु एक जनरल आपली एक आयडिया तयार व्हावं मनामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि पालकाच्या, की अशा प्रकारच्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडूनसुद्धा आज आपल्या पाल्यासाठी विविध प्रकारच्या उपलब्ध आहे. परंतु हे सगळं करत असताना मी सांगतो की मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्र चांगलं आहे, नो डाऊट. प्रोफेशनल कोर्स आहेत, बरेचसे प्रोफेशनल कोर्स आहेत ज्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट रेशो जास्त आहे, सॅलरी जास्त आहे, संधी जास्त आहेत नोकरीच्या. परंतु यासोबत एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कोर्स हा चांगला असतो, प्रत्येक कोर्स. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुम्ही त्याच्यामध्ये कसं स्वतःला डेव्हलप करता, कसं एक्सपर्टाईज करता, कसं त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेल करता, कसं त्याच्यामध्ये तुम्ही टॉप राहू शकता, त्याचं त्यामधलं असलेलं प्रॅक्टिकल टेक्निकल नॉलेज किती तुम्ही ॲक्वायर करू शकता, त्या अनुषंगानं आपल्याला पुढचं तुमचं करिअर घडवता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला थोडक्यात सांगतो, कारण या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे माझा अधिकार आहे तेवढा बोलायचा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जिद्द. माणसाने जिद्दी असलं पाहिजे. नाही, मला पप्पाने टाकलं, कुठं टाकलं, PCMला टाकलं, मला इंजिनिअरिंगला चालायला जायचं आहे, मला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळायचं आहे, या अनुषंगाने तुम्ही 11वी 12वीत अभ्यास करा. किंवा जे 12वी पास झाले, जे इंजिनिअरिंगला जाणार आहेत, मेडिकलला जाणार आहेत, त्यांनीसुद्धा एक मनात ठरवा की नाही, मला ME करायचं आहे, MTech करायचं आहे, माझा CGPA 8च्या वर आला पाहिजे, 9च्या वर आला पाहिजे. बऱ्याचदा मुलं मी पाहिले की इंजिनिअरिंग मेडिकलला लागतात आणि फार ते असं वाटते त्यांना की मी फार आभाळ आणि आकाश गाठलं आहे, आणि नंतर मग बऱ्याच ठिकाणी त्यांचे CGPA डिटेंड होतात, नापास होतात. आमच्याकडे ह्या गोष्टी घडतात. 12वीमध्ये मुलगा हुशार असतो, पण डिग्रीमध्ये गेला की तो थोडासा लेझी होतो, आळशी होतो. असं न करता आपण डिग्रीमध्ये सुद्धा पुढे गेल्यानंतर एक्सेल करा. 11वी 12वीत तर आपण करणारच आहात. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा संयम, पेशन्स आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट काही लगेच हातामध्ये येत नसते की मी फार अभ्यास केला आणि मला मिळलं. पेशन्स असला पाहिजे माणसामध्ये, संयम असला पाहिजे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं कन्सिस्टन्सी, ज्याच्यामध्ये बरीचशी तरुण पिढी मी पाहिली फार जोशामध्ये येऊन PCMला ॲडमिशन घेणे, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणे, MBBSला ॲडमिशन घेणे, आणि त्या अभ्यासामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं नाहीत, आज पप्पांनी रागवलं, आज 8 तास अभ्यास केला, उद्या 2 तास, परवा काहीच नाही, असं करू नका. अभ्यासामध्ये सातत्य करा. मी म्हणणार नाही तुम्हाला की डिग्री म्हणा, 11वी 12वी, 12वीनंतरसुद्धा यू कॅन एन्जॉय युअर लाईफ विथ युअर स्टडी पॅटर्न. तो बी अभ्यासक्रमाचा एक वेळापत्रक ठरवून घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. टाईम टेबल तुम्ही ठरवा. आज मला फिजिक्स करायचं आहे, उद्या केमिस्ट्री करायचं आहे, परवा माझी जम्बो टेस्ट आहे, त्याचा मला अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी वेगळे 3 तास द्या, त्याची रिव्हिजन करा. बऱ्याचदा काय होतं, कोचिंग क्लासमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये आपण पहिला चॅप्टर फार सुरुवातीला शिकतो, एप्रिल मेला, आणि त्याच्याकडे आपण न बघता आपण पुढं जात राहतो आणि मग आपल्याला लोड येतो. तर एक टाईम टेबल वेळापत्रक करा. अभ्यासक्रमामध्ये सातत्य तुम्ही ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रम घेण्याची मानसिकता. हार्ड वर्क बट अ स्मार्ट वर्क. नुसतं हार्ड वर्क करूनही फायदा नाही, स्मार्ट वर्क करा. 10वीच्या मुलांसाठी तर जे 11वी 12वी जाणार आहे, तुम्ही जेवढे जास्त MCQ सोडवणार, ऑब्जेक्टिव्ह सोडवणार, कारण बऱ्याचशा परीक्षासुद्धा मी सांगू इच्छितो तुम्हाला, UPSC MPSC बऱ्याचशा परीक्षा किंवा एंट्रन्स टेस्ट किंवा कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह MCQ जे की आपले महाराष्ट्रातले मुलं कमी पडत आहेत. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आपण कमी पडतो आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा जेवढे जास्त 11वी 12वीमध्ये मला MCQ सोडवता येतील तेवढं तुम्ही MCQ सोडवा. हार्ड वर्क बट स्मार्ट वर्क. सगळ्यात महत्त्वाचं मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना, तुमचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये डेव्हलप करा. एकदा तुमचं 11वीचं ठरलं की मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन माइंडमध्ये ठेवू नका. ठीक आहे, मला PCM करायचं होतं, तुम्ही PCM करा. हे पहा, हे सांगतो तुम्हाला, प्रत्येक टेक्नॉलॉजी दिस इज अ मॅन मेड, दिस इज नॉट ए गॉड क्रिएटेड. जर तो XYZला 85% मार्क करू शकता, ही इज अ ह्युमन बिईंग, तो माणूस आहे, मी माणूस आहे, तो करू शकतो, मी पण करू शकतो. पण त्याच्यामध्ये ती जिद्द, सातत्य, संयम, इंटरेस्ट तुम्ही डेव्हलप करा स्वतःचा. ठीक आहे, सुरुवातीच्या काळात थोडंसं आपल्याला अवघड जाईल, परंतु येणाऱ्या जे 11वी 12वीमध्ये तुम्ही त्याला कव्हरअप करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डिव्होशन त्याला द्या. जीव ओतून त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11वी 12वीला टर्निंग पॉईंट तुमचा लाईफ आहे. लक्षात घ्या, मला इंजिनियर व्हायचं लहानपणापासून माझे वडील मला म्हणायचे आहेत. असे मुलं म्हणतात, पप्पा तेरे को इंजिनियर बनणे का, तेरे को डॉक्टर बनणे का. आणि 11वी 12वीमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो त्यांचा काहीही विचार करत नाही, आपण अभ्यास करत नाही. जीव ओतून त्याची श्रम करण्याची मानसिकता तुम्ही ठेवा. निश्चितच तुम्हाला, जर तुम्ही मेहनत घेतली, निश्चित तुम्हाला यश तुमच्या पदरात पडणार आहेत. आणि एक तुम्हाला सांगतो, कुठलंही करिअर निवडत असताना त्याच्यामध्ये टॉपर राहायचा प्रयत्न करा. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.
तुम्ही कुठल्याही डिग्री कोर्सला गेलं की कुठलाही डिग्री कोर्स हा चांगला आहे, कुठलाच डिग्री कोर्सला कमी लेखू नका. कुठलाही असू द्या, मग साधं BSc का असं ना आपल्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही टॉपर करा, एक्सपर्टाईज त्याच्यामध्ये स्वतःला करा, त्याच्यामध्ये असलेलं नॉलेज हे सगळं आत्मसात करायचा प्रयत्न करा. नुसती डिग्री करायची म्हणून करून त्याचं काही होणार नाही, परंतु त्याच्यामधले बेसिक पॉईंट जर तुम्ही क्लिअर केला तर निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये त्याच्यामध्ये फार चांगलं करिअर करता येणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 12वी नंतर कुठलाही कोर्स निवडसाल तर पहिल्या वर्षापासून तुमचं एम डिसाईड करा. आता एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. माझं BTech फूड टेक्नॉलॉजी मला ॲडमिशन मिळाली. फर्स्ट इयरला मला थोडं क्लिअर होतं 6 महिन्यामध्ये की अशा प्रकारचे अभ्यासक्रमामध्ये मला विषय शिकवला जाणार आहे. मग मला पहिलेच तुमचं एम डिसाईड करा की मला नोकरी करायची आहे का, मला स्वतःचा छोटा मोठा उद्योग तयार करायचा आहे का, मला फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून जायचं आहे का, मला क्वालिटी कंट्रोलमध्ये जायचं आहे का, मला रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे की. त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये असलेलं जे काही लिटरेचर आज उपलब्ध आहेत, एका क्लिकवर उपलब्ध आहेत, मोठे मोठे एन्सायक्लोपीडिया आज उपलब्ध आहेत, त्या अनुषंगानं तुम्ही आता मला सांगा BTechला ॲडमिशन घेतली, मला बेकरी टाकायची आहे, तर बेकरीमध्ये 2 ते 3 अभ्यासक्रम फूड टेक्नॉलॉजी शिकवले जातात. परंतु या अनुषंगानं आपण त्याच्यामधलं नॉलेज IT वाला आहे, IT वाल्यानं जे काही ITच्या रिलेटेड सेक्टर आहे त्याचं पूर्ण ज्ञान कॉलेजमध्ये जरी मिळत नसेल तरी बाहेरून घेण्याची आपली ताकद असली पाहिजे. आपण ते केलं पाहिजे, कारण आपल्याला करिअर आपण कुठं डिसाईड केलं आहे, पहिल्या वर्षीच डिसाईड केलेलं आहे आणि त्याच्यातच आपल्याला करणं आवश्यक आहे. आता एक थोडक्यात मी शेवटचं सांगतो की हे सगळं करत असतानासुद्धा बऱ्याचदा मला असा अनुभव आला की फार गोल्ड मेडलिस्ट एखादा माणूस असतो, फार त्याने ॲकॅडमिक करिअर त्याचं फार चांगलं असतं, परंतु त्या मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किलचा गॅप असतो. तो कुठं इंटरव्ह्यूला गेलं की ही इज अनेबल टू स्पीक फॉर 5 मिनिट्स. मग तुमची बुद्धिमत्ता दिसून कशी येईल लोकांना? तुम्ही तुमच्या याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, तुमचा CGPA 9.5 आला, तुम्हाला 95% एखाद्या डिग्रीमध्ये मार्क पडले, परंतु तुमच्यामध्ये जर ती कॅपॅसिटी नसेल की तुम्हाला समजावून समोरच्या इंटरव्ह्यू देताना म्हणा, समोरच्याशी आपण संवाद करत असताना जर आपल्यामध्ये जर कम्युनिकेशन स्किल नसेल तर ते सुद्धा मुलांना आवश्यक आहे. त्याच्यातसुद्धा बरेच मुलं फक्त अभ्यास असं नका करू. 4 वर्षाचा जो डिग्री कोर्स आहे किंवा 11वी 12वीमध्ये सुद्धा हाऊ वी कॅन डेव्हलप आवर पर्सनॅलिटी, आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करता येईल, आपलं इम्प्रेशन दुसऱ्यावर कसं पडेल, आपण लोकांशी संवाद कसा साधतो, याचंसुद्धा ज्ञान अत्यंत आजच्या व्यावसायिक भूमिक जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच मुलांचा मी बघतो आहे, माझी मुलगी 12वीत असल्यामुळं बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम जातो की फार मला लोड आहे 11वी 12वीमध्ये, तर ह्याचा अभ्यासक्रम मला आता पप्पा हे होणं शक्य नाही, इतका लोड आहे. आता तुमचं ऑनलाईन कोर्सेस चालू आहे, मी मागच्या 6-7 दिवसापासून थोडा फीडबॅक घेत होतो. ऑनलाईन व्हिडिओसुद्धा लोकांचे 10-10, 12-12 पेंडिंग पडलेले आहेत. म्हणजे ऑनलाईन आज प्राध्यापक घ्यायला तयार आहेत, परंतु तुमचे व्हिडिओ पेंडिंग पडलेले आहे. मला सांगा 12-12, 15 जर आज ऑनलाईन व्हिडिओ तुमची पेंडिंग असला, तुम्ही काय अभ्यासक्रम करणार? तसं करू नका. तुम्ही व्हिडिओ जे ऑनलाईन कोर्सेस आहे, आपण खरंच नशीबवान आहेत की हे कोचिंग क्लासवाले म्हणा किंवा बाकी शैक्षणिक क्षेत्रातले लोक आज आपल्यासाठी ऑनलाईन ही सगळी सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या ज्ञानामध्ये कुठेही आपल्याला कमतरता पडू देणार नाहीत, परंतु हे आपलंसुद्धा काम आहे की ज्या दिवशीचा व्हिडिओ त्याच दिवशी बघून त्याच्यामधल्या नोट्स आपण काढणं अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाईन व्हिडिओ चालूत असताना मध्ये पॉज करा, त्याच्या जे असलेल्या डेफिनेशन आहे, तुम्हाला एखादा ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचा वाटला त्याच्या नोट्स, शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करा. यासोबतच आपण अभ्यासक्रम करत असताना बऱ्याच विद्यार्थ्याच्या कंप्लेंट्स माझ्याकडे येतात की सर फार अभ्यास केला होता हो, परंतु परीक्षेत गेलो मला काहीच आठवलं नाही. आता याच्यात दोष कोणाचा? प्राध्यापकाचा, पालकाचा की विद्यार्थी म्हणतो बरं विद्यार्थ्यांनी फार अभ्यास केला होता सर, 8-8 तास अभ्यास केला होता. मग याच्यासाठी एक करा विद्यार्थी मित्रांनो, याचं कुठंतरी तुमचे जे 4-5 हुशार मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत, त्याचं एक ग्रुप फॉर्म करा आणि ग्रुप डिस्कशन तुम्ही करा. एखाद्या टॉपिकवर तुम्ही काम करता, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा तुमचं, आता मला तर काही 12वीतले तेवढे माहीत नाही, परंतु जर तुम्ही फिजिक्समध्ये समजा आपण जर गेलो, फ्लुइड मेकॅनिक्ससारखा विषय आहे, तुम्हाला एक चॅप्टर आहे माझ्या माहितीप्रमाणे फ्लुइड मेकॅनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, करंट इलेक्ट्रिसिटी. ते याच्यामध्ये हा चॅप्टर झाल्यानंतर तुम्ही 4 विद्यार्थी आपले जवळचे मित्र एकत्र बसा आणि लेट अस स्टार्ट. हां, सांग बाबा फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड मेकॅनिक्स, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फ्लुइड, व्हॉट इज द बर्नौलीज थेरम, है ना, व्हॉट इज आर्किमिडीज प्रिन्सिपल, त्याचे प्रॉब्लेम्स काय, त्याचे फॉर्म्युलेस काय, असं तुम्ही 4 मित्र मिळून रिव्हिजन करा. एक लक्षात घ्या, हे ग्रुप डिस्कशन फार 11वी 12वीसाठीच नाही, परंतु डिग्री लेवललासुद्धा हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये ते फिट होऊन जातं. जर तुमचे मित्रमंडळ नसेल, त्याच्यामध्ये दुसरा एक पर्याय तुम्ही करा की तुम्ही 1 तास अभ्यास केल्यानंतर फक्त बेडवर सरळ तुम्ही झोपा आणि तुमचं जे माइंड आहे त्याला रेग्युलराईज करायचा प्रयत्न करा की मागच्या 1 तासात काय वाचलं आहे. फ्लुइड वाचलं, व्हॉट इज डेफिनेशन, फ्लुइड इज अ सबस्टन्स विच इज केपेबल टू फ्लो, व्हॉट इज बर्नौलीज थेरम, ठीक आहे, टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट.
असं हे तुमच्या माइंडमध्ये जर तुम्ही करत गेला की हे कुठंतरी आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये हे कुठंतरी फिट होतं आणि त्याचा आपल्याला निश्चितच उपयोग होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मला सांगू इच्छितो. परत मी पालकांना एक माझा अत्यंत आग्रह आहे, ॲज ए पालक म्हणून मी आपल्याला बोलतो की स्वतःच्या पाल्याला तुम्ही एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं तुमचं हे काम आहे. बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं की सर आय एम व्हेरी एंगेज इन माय प्रोफेशन बिझनेस, मला वेळच मिळत नाही 8-9 वाजेपर्यंत. असं न करता आठवड्यातून का होईना 1 ते 2 तास तुमच्या पाल्यांसाठी देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या सगळ्या धकाधुकीच्या जीवनात एवढ्या अभ्यासक्रमामध्ये मुलाचं मॉरल सपोर्ट कुठंतरी कमी होऊ शकतो. सुरुवातीचा हुशार पुलकासुद्धा कुठं फ्रस्ट्रेशनमध्ये येऊ शकतो. यामध्ये सुद्धा पालकाचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. किती बिझी शेड्यूल असला तरी कमीत कमी आठवड्यामधून 2 ते 30 तास 2 ते 3 तास आपण पाल्यासाठी काढा. त्याच्यासोबत बसा, त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे, तो काय करतो आहे, तो खरंच यूट्यूबवर चॅनल व्हिडिओ पाहतो आहे का दुसरंच काहीतरी पाहतो आहे, ह्या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा पालकांनी लक्ष द्या. वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन कुठं उपलब्ध होते का ते घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा. कोचिंग क्लास आहेत, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, तिथल्या प्राध्यापकाला आपण जाऊन भेटा आणि निश्चितच आपल्या पाल्याला भविष्यामध्ये फार चांगली संधी उपलब्ध होणार. सगळ्या मुलांना मी सांगू इच्छितो, विद्यार्थ्यांना, की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या संधी. इंडिया इज ए नाव ए डेव्हलपिंग कंट्री, गोइंग टू बी डेव्हलप्ड विदिन 2020 to 25. आपण काही भारतामध्ये राहतो पण काही मागासलेला अशातला विषय नाही. भारत हा विकसनशील नाही, विकसित होणारा देश आहे. एक महाशक्ती म्हणून उदयास येणार आहेत. इंडस्ट्रीमध्ये फार मोठी ग्रॅपिटली ग्रोथ होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला भविष्यात निश्चितच चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे. फक्त आपलं काम आहे की आपण त्याला कसं ट्रीट करतो, कसं पुढं जातो, काय त्याच्यामध्ये करू शकतो याचा सांगोपांग विचार करून विद्यार्थी आणि पालकांनी याच्यामध्ये निश्चितच हे मार्गदर्शन थोडंसं घ्यावं. मला थोडा कमी वेळ असल्यामुळे फार काही त्याच्यामध्ये उहापोह मला करता आलेलं नाही. परंतु जे काही मला थोडं शैक्षणिक क्षेत्र असल्यामुळं जे काही मागच्या 5-25 वर्षात मला जे स्वानुभव आले त्याच्याशी मी आपल्याला साध्या सरळ सोप्या भाषेत चर्चा केली. तर एवढं बोलून मी इथे थांबतो आणि निश्चितच मी आकाश टाकळकर आकाश अकॅडमी परभणी यांचे मी इथे आभार मानतो की यांनी हे चांगला एक स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा टाकळकर सर अशा प्रकारचे कार्यक्रम आपण या विद्यार्थ्यासाठी. टाकळकर सरला माझी एक आणखी विनंती आहे की यासोबतच दर रविवारी किंवा महिन्यातून एकदा काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश स्पीकिंग, कम्युनिकेशन स्किलचे असे जर आपण अर्धा 1 तासाचे जर ठेवले ते येणाऱ्या तुमच्या ज्या बॅचेसला विद्यार्थी आहे यांनासुद्धा याचा पुढच्या भविष्यामध्ये फार चांगला याचा उपयोग होणार आहे. एवढे बोलून विद्यार्थी मित्र आणि पालकांची मी रजा घेतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरनं खरोखरच खूप चांगलं मार्गदर्शन केलं, सगळ्या क्षेत्राशी निगडीत केलं आहे. विशेष म्हणजे 12वी विज्ञान नंतरचा आपण हा प्रश्न टाकला होता, पण सरनं तो पण क्लिअर केला. विज्ञानसोबत आर्ट्स आणि कॉमर्स यामध्ये सुद्धा बरीच माहिती सांगितली आणि पूर्ण क्षेत्राशी रिलेटेड सांगितलं. आमच्या विद्यार्थ्यांना सरनं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरचा खूप आभारी आहे. आणि सरनं जे जाता पॉईंट सांगितले की सक्सेस होण्यासाठी काय लागते, तर सगळ्यात पहिले तुमचा इंटरेस्ट, त्याच्यानंतर जिद्द, सातत्य, तुम्हाला असलेली आवड, या सगळ्या गोष्टी जर असेल तरच तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नंबर 1 असू शकता. धन्यवाद सर.